बोला बोला टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 कवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय उभारिला हात जगे जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच का पुरे धनी एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोळी देव बैसले सिंहासनी आल्या याच का पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याच का पुरे धनी विठाला 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 सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपोलिया माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला बोला बोला टाळी वाजवा भजन करा विठाला 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 उभारिला हात जगे जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी सृष्टीच्या कणाकणामध्ये विराजमान भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा भगवत स्वरूप संत वृंद तथा आत्मस्वरूप कीर्तन प्रेमी भाविक सज्जन माता भगिनी तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग असून 4 चरणाचा आहे। या प्रस्तुत अभंगामधून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची भूमिका बजावत असताना भगवान परमात्मा सिंहासनावर आरूढ झालेले आहेत असं सर्व भाविकांना सूचना देऊन त्या परमात्म्याकडे या आणि आल्यानंतर परमात्मा आपली काय इच्छा पूर्ण करतो याचा दिग्दर्शन तुकोबारायांनी या अभंगाद्वारे केलेला आहे। विठाला विठाला या अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। तसं वास्तविक पाहता जर विचार केला तर या पवित्र अशा या दरबारामध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे श्रुत आहे की आज या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसीय भक्ती महोत्सव करण्यासाठी आपण का प्रवृत्त झालो। या एक दिवसाकरिता ही वारकरी संप्रदायातील सर्व दिग्गज व्यक्तिमत्व एका ठिकाणी एकत्रित का आले
हा भक्ती उत्सव करण्यासाठी आपण का प्रवृत्त झालो याचं औचित्य निमित्त हेतू प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे, श्रुत आहे. पण तरीसुद्धा या ठिकाणी उभा राहिल्यानंतर एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. अखिल कोटना ब्रह्मांड नायक श्री पंढरीनाथ परमात्म्याच्या कृपेने, त्याचप्रमाणे या परिसराचं अत्यंत श्रद्धेचं, भावनेचं, जिव्हाळ्याचं देवस्थान असणारे भगवान श्री बोधेश्वराच्या कृपा आशीर्वादाने आणि या बोधेगावामधील सर्व भाविकांच्या अत्यंत प्रेमाने, भक्तीने, श्रद्धेने आणि रुपनर परिवाराच्या वतीने या ठिकाणी जी भगवंताची स्थापना झालेली श्री स्वामी सिद्धनाथ भगवान आणि भगवती जोगेश्वरी माता या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या प्रित्यर्थ आज या ठिकाणी हा कीर्तन सोहळा करण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण आपल्या परमभाग्याने या दिव्य आणि भव्य या स्वरूपाच्या या सोहळ्याचे साक्षीदार झालो आहोत. विठाला विठा विठाला विठाला आज या ठिकाणी आपल्या समोर मंदिर पण दिसत आहे. त्या मंदिरामध्ये सिंहासनावर देवाचं हे आरूढ झालेले आहेत आणि सगळा उत्सवही चांगला आनंदात चाललेला आहे. पण याच्या पाठीमागे जर थोडं पाहिलं तर याच्या पाठीमागे फार मोठमोठ्या लोकांचं योगदान आहे, फार भाविकांचं या ठिकाणी योगदान आहे. या ज्या भूमीमध्ये हे भव्य दिव्य मंदिर उभा राहिलं, आता ज्या मंदिरामध्ये या लोकांना आपल्या कुलदैवताची उपासना घडणारे, साधना घडणारे, सेवा घडणारे, हे कार्य करण्यासाठी ज्या ठिकाणी मंदिराला ही भूमी ज्यांनी दिली त्यांचं फार मोठं योगदान आहे. एकदा सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. कारण नाथ बाबा सांगतात, भूमी दाने काय भूपाल होसी. भरपूर जर जमीन दान केली आणि जमिनीचं दान धर्म जर आपण केला तर पुढच्या जन्मामध्ये तो राजा म्हणून जन्माला येतो. म्हणून आत्ताच त्यांची ओळख ठेवा, पुढे ते राजे असणार आहेत आपले. त्यांनी या ठिकाणी या भूमीचं दान दिलं. आता भूमिदान हे कार्य अत्यंत श्रेष्ठ कार्य. साधू संतांनी, सर्व ऋषीमुनींनी भूमिदानाला फार मोठं महत्त्व दिलं आहे. असं त्यांनी उदार अंतःकरणाने या ठिकाणी भूमीचं अर्पण दान केलेले आहे. ही भूमी त्यांच्या दानातून, ही भूमी खरी त्यांची भूमी, ही भूमी खरी त्यांच्यासाठी पुण्यात्मक ठरणार आहे. या भूमीच्या पुण्यानेच त्यांच्या जीवनामध्ये चांगले चांगले फळ प्राप्त होणार आहेत. असे या गावचे भूमिपुत्र असणारे जमीन ज्यांनी दान दिलेले असे रंगनाथ शेषराव रुपनर, कैलासवासी प्रकाश पांडुरंग रुपनर यांचे दोन्ही सुपुत्र, म्हणजे कैलासवासी प्रकाश पांडुरंग रुपनर यांचे दोन सुपुत्र कृष्णा प्रकाश रुपनर आणि सूरज प्रकाश रुपनर. मंदिराचा आधार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे मंदिर आहे, मंदिर बांधण्यासाठी खर्च करणारेही दाते आहेत, दर्शनाला येणारेही भाविक आहेत, पूजा करणारे भाविक आहेत. पण मंदिर स्थापनेसाठी ज्यांनी जागा दिलेली आहे त्यांचा आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. विठाला विठाला आता भूमी पाहिली आपण, भूमीचं दान झालेलं आहे. मग आता त्याच्यानंतर मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी अत्यंत उदार अंतःकरणाने आपल्या शब्दाला जागर राहून सुंदर अशा प्रकारच्या रुपनर परिवारासाठी मंदिर बांधून दिलेले आहे, असे या आपल्या बोधेगावचे भूमिपुत्र आणि वारकरी संप्रदायातील सर्व महाराज मंडळीचे अत्यंत जिव्हाळ्याचे एक व्यक्तिमत्व आणि या बोधेगावचे सरपंच आणि संप्रदायावर अत्यंत प्रेम करणारे आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक माझ्यासारखे साधक या परमार्थ पथमार्गावर आनंदाने प्रवास करत आहेत, असे आपल्या गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्तीपरायण माऊली तात्या गडदे. तात्यांसाठी आता जोरदार टाळ्या वाजा. त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे. तर त्यांनी हे मंदिर उभा करून दिले, त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि या रुपनर परिवारावर त्यांचं खूप प्रेम आहे. ते म्हणले, महाराज मी काय प्रेम करणार आहे, ते पण लोक माझ्यावर प्रेम करतात. सगळं प्रेमाची देवाणघेवाण आहे आणि त्यांनी सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी मंदिर स्थापना केलेली. मग आता मंदिर उभा राहिल्यानंतर आता भगवंताला आणायचं, मग भगवंत तिथं स्थापित होणार आहेत, त्याची आपल्याला पूजा करायची. मग तो सगळा विधी क्रिया या ठिकाणी चालला. आज दिवसभर या ठिकाणी होम हवन चाललेले. जे वेदशास्त्र संपन्न असणारे जे देवप्पा आहेत, ब्राह्मण बुवा आहेत, त्यांनी हा विधी पार पाडलेला आहे. सगळी वेळ झालेली आणि इतका उशीर झाल्यानंतर परत आपण आता कीर्तन करायला लागलो. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मूर्ती स्थापना, कलशारोहण असेल, मंदिराची पायाभरणी असेल, वास्तुशांती असेल, हा जो विधी आहे ना, हा कर्माचा भाग आहे, हा कर्मविधी सांगितलेला आहे. मग त्या ठिकाणी हा भक्तिविधी करण्याचा काय संबंध आहे, असं काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. काय आहे त्याचं सूक्ष्म कारण आहे. ज्या ठिकाणी कर्माचा विधी येतो, तिथं शास्त्र येतं.
कारण वेदाच्या भागाचा जर विचार केला तर वेदाचे मंत्राचे भाग पाडलेले आहेत. वेदाचे जेवढा वेद हा फार मोठा ग्रंथ आहे आपल्या हिंदू धर्मियांचा, आणि त्याचे भाग केले. किती भाग केले? उपासनेचा भाग केला, कर्माचा भाग आहे आणि ज्ञानाचा भाग आहे. त्याच्यामध्ये 80,000 वेदामध्ये मंत्र हा कर्मपर मंत्र आहेत. म्हणजे वेदाच्या श्रुती 80,000 या कर्माचं प्रतिपादन करतात. बघा माझ्याकडे मोटरसायकल गेली आता एक, तिकडे बघायचं पटकन माझ्याकडे बघा, कारण हे महत्वाचे. 80,000 मंत्र म्हणजे श्रुती फक्त कर्म सांगतात. बघा गणित बघा. आणि त्याच वेदाचा पुढचा भाग पाहिला तर 16,000 मंत्र हे उपासना सांगतात. किती झाले मंत्र आता? आणि 4,000 मंत्र ज्ञान सांगतात. म्हणजे हा वेद आहे, त्या वेदाचा उपासनेचाही भाग आहे, कर्माचाही भाग आहे, आणि वेदांत म्हणजे ज्ञानाचाही भाग आहे. ज्ञानाचा विचार केला तर वेदाचे मंत्र 4,000 आहेत, उपासनेचा विचार केला तर 16,000, आणि कर्माचा जर विचार केला तर कर्माचं प्रतिपादन करणारे 80,000 मंत्र आहेत वेदामध्ये. म्हणजे सगळे मंत्र किती झाले? बोला पटकीने, उशीर होत चाललो. काहीतरी गरीबाची दया यावं द्या तुम्हाला. हा 1,00,000 मंत्र झाले. बरोबर आहे, तुमचं गणित पक्क आहे, कारण आपण सगळे पहिली शिकलेले आहोत. हिशोब चांगला लागतो. तर हा प्रखर फार दिव्य असणारा ग्रंथ. मग वेदामध्ये इतके मंत्र कशाचे? तर प्रत्येक कर्म आपल्याला विधान करतं. जन्माल्यापासून तर मरेपर्यंत इतकंच नाही, तर जन्माच्या अगोदरपासून मेल्यानंतरच्या उत्तर काळामध्ये, जन्माच्या पूर्व काळामध्येही आपल्या पाठीमागं कर्मविधी लागलेला आहे. विठाला मग ते कर्म करत असताना प्रत्येक क्रिया ही कर्मप्रधान क्रिया आहे. प्रत्येक क्रियेमध्ये कर्मता आहे, आणि ती कर्मामध्ये फार क्लिष्टता पण सांगितलेली आहे शास्त्राने. मग हा कर्मविधी म्हणजे मंत्रविधी आला. इथं काय असतं? होम हवन ज्या वेळेला आपण करण्यासाठी बसतो, काय निमित्त आहे? मूर्तीची स्थापना आहे. मग इथं मंत्रविधी चालतो. त्या मूर्ती ज्या वेळेला स्थापन करायची ना, त्यावेळेला ही मंत्र म्हटल्या जातात. कोणते मंत्र म्हणायचे? मूर्ती स्थापन करत असताना त्याला प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणावे लागतात. प्राणप्रतिष्ठापना म्हणजे आता जे आपण देवाचं आरूढ केलेत ना, ज्यांना आपण श्रद्धेने, अत्यंत भावनेने, प्रेमाने वाजीत गाजीत अत्यंत स्वागतामध्ये देव बैसले सिंहासनी, सिंहासनावर देवाला आरूढ केलेले, मग त्या देवत्वाच्या ठिकाणी आतापर्यंत पाहणारे लोक एक पाषाणाच्या रूपाने पाहत होते. काहीतरी दगडाला आकार दिलेला हे पाहत होते, पण तो आकार आतापर्यंत होता. पण आजपासून तो आकार राहिलेला नाही. त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली, म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी प्राणाची स्थापना झाली. प्राण प्रतिष्ठा म्हणजे प्राण स्थापन करणं. मग कसे स्थापन करायचे? त्या भगवंताच्या हृदयावर हात ठेवायचा. ठेवला की नाही? ब्राह्मण म्हणून ठेवायला लागलं की नाही? देवाच्या हृदयावर हात ठेवायचा. ज्याच्या हस्ते स्थापना करायची, परत त्याने त्याच्या हृदयावर हात ठेवायचा. मग ब्राह्मणाने मंत्र म्हणायचे. परत आता हे झाले. परत हृदयाची देवता, हस्ताची देवता, परत देवाच्या हाताला हात लावायचा. बघा मंत्र, आपल्या हाताला हात, असे हे मंत्र म्हणायचे. देवाच्या डोळ्याला हात लावायचा, आपल्या डोळ्याला हात लावायचा. बरं काय असतं? ज्या त्या इंद्रियाची जी ती देवता ठरलेली. तुमचे माझे सगळ्याचे जे डोळे आहेत ना, ह्या सगळ्याची देवता आहे. हा कर्मप्रधान असणारा हात, हाताची देवता ठरलेली. प्रत्येक इंद्रियाची एक 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 शास्त्रामध्ये देवता आहे. आणि ती देवता अशी, त्याचं हवन जर केलं आपण, तिची जर प्रार्थना केली, तर त्या त्या देवतेला यावं लागतं. ती त्या देवता त्या त्या इंद्रियाच्या ठिकाणी विराजमान होत असते. आता पाहत असताना आपण जे मोटरसायकलकडे पाहतो, ते डोळ्याने पाहतो ना, ते देवतेचं सामर्थ्य आहे. कारण दृश्य डोळा आहे, पण डोळ्याला दृश्यत्व म्हणजे पाहण्याची क्रिया करावी लागते, आणि त्याच्या ठिकाणी ती देवता आपल्याला ज्ञान करून देत असते. म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी जी ती देवता आहे, आणि ती देवता आता जी मूर्ती स्थापना म्हणून आपण करण्यासाठी आहेत ना, त्या देवतेच्या ठिकाणी असणारे जे काही इंद्रिय आहेत, त्या इंद्रियाच्या ठिकाणी त्या त्या देवतेचं आवाहन करायचं असतं. त्या त्या देवतेचा मंत्र म्हणायचे. मग ती देवता त्या इंद्रियामध्ये प्रविष्ट होता राहत असते. मग सर्व इंद्रिय, महाराज किती मंत्र आहेत, कर्माचा किती सूक्ष्म विधी. प्रत्येक इंद्रियाला हात लावून त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थापनेचे मंत्र म्हणायचे. मग सगळे मंत्र झाले की बघा, आता तो मंत्रविधी झाला. आणि मंत्रविधी झाला की त्या मूर्तीच्या ठिकाणी आता ती मूर्ती राहिली नाही. यथा देहे तथा देवी. जसं देहावर आपलं प्रेम आहे, आपल्या देहामध्ये प्राण राहतात, तर आता आपलेच प्राण आपल्या ठिकाणी असणारी ह्या प्राणाच्या देवता, इंद्रियाच्या देवता मंत्राच्या द्वारे आता त्या मूर्तीमध्ये प्रस्थापित झाल्यात. आता ती मूर्ती राहिली नाही. जसा देह तसा देव झालेला आहे. जसं देहासाठी तसं देवासाठी. जसं आपल्या देहासाठी आपण भोग घेतो, आहार आहे, पाणी आहे,
उष्णतेचे दिवस असतील तर आपण म्हणजे काहीतरी थंड होण्यासाठी काहीतरी योजना करतो, तसं सगळं देवासाठी करावं लागतं. जर उन्हाळा सुरू झाला, आपल्या घरात जर कूलर असेल तर देवाला सुद्धा कूलर आणून लावावं लागतं. सगळं करावं लागतं महाराज. जर थंडी असेल, आपल्यासाठी जर उष्ण कपडे जर आपण घेत असू तर ते पण देवासाठी द्यावे लागतात. असा देवपूजेचा हा आग्रह आहे आणि कर्माचा पण हाच सिद्धांत आहे. तुम्ही जसं राहता ना तसं देवाला ठेवावं लागेल तुम्हाला. तुम्ही कुठे कसं तुमच्या घरामध्ये जे अन्न शिजतं आणि जे अन्न आपण भक्षण करणार आहोत तेच अन्न देवाला द्यायचं. म्हणजे अगोदर देवाला द्यायचं, नंतर तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा. हा कर्माचा विधी, फार कर्माचा विधी सूक्ष्म. आतापर्यंत ते आपण मूर्तीच्या रूपाने पाहत होतो, पण आता मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर साक्षात ते सिद्धनाथ आहेत आणि भगवती जोगेश्वरी माताच इथं आलेल्या आहेत. विठाला आणि मग यज्ञ पण झाला. यज्ञामध्ये दोष निवृत्ती करण्याचे सामर्थ्य असतं. बघा, ह्याचं फार सूक्ष्मता आहे. या शास्त्रामध्ये पूज्य श्री भारतानंद स्वामीजीकडे शिकत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही म्हटलं इतकं व्याकरण सूक्ष्म का शिकायचं, या व्याकरणाचे इतके भेदज्ञान कशासाठी करायचं. त्यांनी सांगितलं, पहा, ज्ञान सांगणं वेगळं असतं आणि ज्ञानाचे मंत्राचं उच्चारण करणं वेगळं असतं. ज्ञानामध्ये आपण बोलत असताना मागे पुढे शब्द झाले तर काही नाही, पण मंत्राचं उच्चारण करत असताना जर मंत्र चुकला तर आमचे तुकोबाराय सांगतात, मंत्र चले तोडा परिधडती होय वेळा, परिधडती होय वेळा, परिधडती होय वेळा. धडती होय वेळा, परी धडती होय वेळा, परी धडती होय वेळा. काय गोड प्रमाण दिलं महाराज. मी शास्त्रातलं वचन सांगेपर्यंत तुकोबारायचं प्रमाण आमच्या शिंदे महाराजांनी दिलं. काय गोड प्रमाण आहे. काय त्याचे शब्द कसे, मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. धडची म्हणजे चांगला, चांगला धड म्हणजे चांगला, होय वेडा, वेडा होय म्हणजे त्याची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. कस काय, शास्त्रच तसं आहे. मंत्रामध्ये जर थोडी जरी चूक झाली तर तुम्हाला थोडं शास्त्र सांगितलं काय अडचण नाही ना. म्हणजे काय, मंत्रोहीनः स्वरतो वर्णतो वा अपराधात स यजमानं हिनस्ती, स वाग वज्रो यजमानं हिनस्ती न तम अर्थम आह यथेंद्र शत्रुः स्वरतो अपराधात, असं वचन आहे शास्त्राचं. म्हणजे मंत्रोहीनः स्वरतो वर्णतो अपराधात न तम अर्थम आह. शास्त्र असं सांगतंय, तुम्ही मंत्र जर थोडा जरी चुकीचा म्हटले, मंत्रहीनः स्वरतः वर्णतः, बघा म्हणजे वर्णाचा जर भेद झाला, स्वराचा भेद झाला तर ते चालत नाही. स यजमानम हिनस्ती, म्हणजे तो मंत्र ज्यांनी मंत्र म्हटलेला आहे ना, तो होम हवन करत असताना म्हटलेला मंत्र, मूर्तीची स्थापना करत असताना म्हटलं गेलेला मंत्र, त्या मंत्रात स्वरतः नतमार्थम आह, म्हणजे स्वराचा जरी भेद झाला. स्वर म्हणजे काय, स्वर किती आहेत माहिती आहे का तुम्हाला? अ आ इ उ ए आई ओ औ. आता आपण मराठीमध्ये अ आ इ ई उ उ ए आई ओ औ असं म्हणतो. पण आता शास्त्राने ऐऊन असं म्हटलं, ते व्याकरणाचा भाग आहे. पण आता नुसता अ जर घेतला तर त्या अ चे 18 भेद होतात. किती? एका अ चे 18 भेद. तुम्हाला सांगतो, ई घेतला तर त्या ई चे परत 18 भेद. किती भेद महाराज. आता हे लघुच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर स्वराचा भेद आहे महाराज. रस्व, उदात्त आणि अनुदात्त, स्वरित, रस्व, दीर्घ, प्लुत. आता रस्व, उदात्त, रस्व, अनुदात्त, रस्व, उदात्त, अनुनासिक, पुन्हा रस्व, उदात्त, अननुनासिक. आता पुन्हा रस्व झालं की दीर्घ, मग परत त्या दीर्घाचे परत. आता ह्याच्या एकाचे 6 भेद होतात. तुम्ही ट्रॅक्टर पाहून घ्या, काय तुमच्या मनात म्हणजे बसणारी गोष्ट नाही. फार क्लिष्ट विषय हा, फार क्लिष्ट आहे.
म्हणजे एका स्वर म्हणजे एका ईचे 18 भेद होतात. मग आता त्या एका ईचा भेद करत असत एका वर्णाचा थोडा जरी भेद झाला आणि तिथं रस्व उदात्त अनुनासिक आहे आणि तिथं रस्व उदात्त आपण अनुनासिक जर म्हटलो तर त्याचे दोष आपल्याला लागतात. त्याचे दोष आपल्याला किती दोष लागतात महाराज. त्यांनी उदाहरण दिलं, नतमार्थमाह स वाज वग्रो यजमानम हिनस्ती. आपली वाणीच आपलं वज्र होऊन बसते आणि आपला छेद करते. छेद करते म्हणजे आपला बुद्धिभ्रम होऊन जातो. ज्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे, ज्यांनी एवढा आवाढव्य खर्च केला, इतके प्रयत्न केले, आयास केले, कष्ट केले आणि मंत्रामध्ये जर दोष झाले, मंत्र म्हणणारा कोण जर मंत्र चुकले तर त्याचं पाप त्यांना लागत नाही. पाप लागतं कोणाला? जे यजमान आहेत त्यांना. काय शास्त्राचं महाराज काय झालं, वृत्रासुराचं आणि इंद्राचं युद्ध होणार होतं. वृत्रासुर, आता वृत्रासुर म्हणजे राक्षस कुलातला, घनघोर युद्ध होणार होतं. मग वृत्रासुराच्या वडिलांनी विचार केला, इंद्र संपला पाहिजे, इंद्राला संपवायचं म्हणजे आपण यज्ञ करू. मोठा यज्ञ भरवला. यज्ञामध्ये मोठमोठे ब्राह्मण आले, वेदशास्त्र संपन्न. यज्ञ हवन करायला सुरुवात केली. काय इच्छा आहे? आमची एक इच्छा आहे की हा यज्ञ आणि या यज्ञाच्याद्वारे इंद्राचा मृत्यू झाला पाहिजे, इंद्र संपला पाहिजे, असा मनामध्ये निर्णय ठेवून त्यांनी ब्राह्मण बोला दक्षिणा वगैरे भरपूर दिली आणि म्हणले म्हणा आता मंत्र म्हणायला सुरुवात करा. मग त्यांनी विचार केला आपण मंत्र म्हणायचा, इंद्र शत्रुवर्धस्व, इंद्र शत्रुवर्धस्व म्हणजे इंद्राचा असणारा शत्रू वृत्रासुर त्याची वृद्धी प्राप्त हो, तो बलशाली हो, त्याच्या ठिकाणी बल निर्माण हो आणि इंद्राचा निपात करो, इंद्र संपवा, ह्या अर्थाचा तो मंत्र. ब्राह्मण सगळे मंत्राला बसले आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते विचार करू लागले आता आपण मंत्र म्हणालो कोणासाठी? वृत्रासुरासाठी. बरं वृत्रासुर हा राक्षस आहे ना. बरं काय ब्राह्मण म्हणले अर्पण आता राक्षस आहे पण आपण त्याचे पैसे घेतलेत ना, आता मतदान तर त्यालाच करावं लागेल. ते म्हणले तसं काही नसतं, पैसे घ्यायचे मतदान ज्याला करायचे त्यालाच करायचं असतं. त्यांनी निर्णय घेतला ब्राह्मण लोकांनी. आता इंद्र शत्रू वर्धस्व याच्यामध्ये 2 समास होतात बरं का, एक षष्ठी तत्पुरुष समास आहे आणि एक बहुव्रीही समास आहे. आता इंद्र शत्रू वर्धस्व, इंद्रस्य शत्रू इंद्र शत्रू म्हणजे षष्ठी तत्पुरुष समास केला तर इंद्राचा शत्रू असणारा वृत्रासुर वर्धस्व, त्याच्या ठिकाणी शक्ती निर्माण हो, तो बलशाली हो आणि इंद्र शत्रू येशाम स इंद्र शत्रू हो, येशाम इंद्र शत्रू. मग आता ह्याच्यात परत अर्थ काय होतो, इंद्राचा शत्रू हा वृत्रासुर आहे आणि वृत्रासुराचा शत्रू कोण आहे? इंद्र. मग इंद्राची वृद्धी प्राप्त होईल. आता त्यात फक्त रस्व उदात्त आणि अनुदात्त थोडा स्वराचा भेद आहे यत्किंचित. आता इंद्र शत्रू वर्धस्व आणि इंद्र शत्रू वर्धस्व काय भेद झाला हो? काहीच नाही, दिसताना तर सारखं दिसतंय ना, पण त्यांनी स्वर भेद केला. कोणी? मतदान आपले हे ब्राह्मण लोकांनी थोडा भेद केला आणि जे बटन दाबायचं होतं ते सोडून दुसरं आपलं हे म्हणजे जसं म्हणायचं होतं ते दुसरंच म्हणायला सुरुवात केली त्यांनी. झालं काय महाराज, काय झालं? यज्ञाचा खर्च केला वृत्रासुराच्या बापाने, सगळं हवन मंडप लावला, मोठमोठं तुप हे ते बोलवलं, ब्राह्मणाला दक्षिणा भरपूर दिली, खाऊ पिऊ कपडे लत्ते भरपूर त्यांनी खिशात घातलं आणि निघून जाणार. सगळा यज्ञ सांग झाला की झालं काय महाराज, यज्ञ पूर्ण झाल्याबरोबर काय झालं? स यजमान मिनसी यथेंद्र शत्रुहू म्हणजे इंद्राचा शत्रू असणारा वृत्रासुर त्याचाच मृत्यू झाला. मग हे कर्मधर्म असा विधी आहे महाराज. हे थोडं जरी ऊन राहिलं तर पतन होऊन बसतं. उन्यांगे पतन पतन उन्यांगे पतन उन्यांगे पतन पतन उन्यांगे पतन कर्म धर्म नभती सांग उन्या अंगे पतन उन्यांगे पतन उन्या अंगे पतन उन्या अंगी पतन उन्यांगी पतन उन्या अंगी पतन. वाह, तुकोबारामध्ये अरे काय कर्मधर्म सांग म्हणजे पूर्ण करण्यासाठी आपण निघालो, पण कर्मधर्म इतकी सोपी गोष्ट नाही. कर्मधर्म सांग नव्हती, ते पूर्ण होत नाही सरासरी. आणि थोडं जरी ऊन राहिलं तर उन्या अंगी पतन, थोडं ऊन राहिलं तर आपल्याला पतन प्राप्त म्हणजे पाप लागतं, दोष लागतात. इतका कर्मविधी फार क्लिष्ट आहे महाराज. काय असतं, जरी पुढं म्हणणाऱ्या ब्राह्मणाने जरी मंत्र व्यवस्थित म्हटला तरी काय ब्राह्मण आपल्याला संहिता देऊन थोडेच मंत्र म्हणून घेतात. ते म्हणा मम आत्मना श्रुती स्मृती
असं म्हणते लोक दुसरंच काहीतरी मागं म्हणत राहतात. नवरा बायको दुसरंच म्हणते आणि ब्राह्मण तिसरंच म्हणतं महाराज. म्हणून ऊन जर राहिलं तर पतन होतं. म्हणून लग्नाच्या वेळेला सुद्धा मंत्र असतात. हा पण मंत्रविधी. मग त्याच्या ठिकाणी जे ब्राह्मणांनी मंत्र म्हणलेत ना, ते नवरदेव नवरीने त्या नवरदेवाच्या हाताला हात लावले, पुन्हा पाणी, ते काय मला माहिती नाही, कारण ते आमचं झालंच नाही तर काय मिळ लागणार आपल्याला, असं काहीतरी म्हणतात ना. मग त्यावेळेला ते ब्राह्मण मंत्र म्हणत असतात. मग ते पाठीमागे त्यांनी व्यवस्थित मंत्र म्हणायचे असतात. आता गडबड काय होते महाराज लग्नात, हे नवरदेव नवरी महाराज यांचं लक्ष दुसरीकडेच असते. एकामेकाला खुनीत येत, कॅमेऱ्याकडे बघतील ते कॅमेरा, ते ब्राह्मण मंत्र म्हणते त्याच्या मागं म्हणाला. मग तुम्ही जर ब्राह्मणाच्या मागं मंत्र व्यवस्थित जर नाही म्हणले तर तुमचं तिथं ऊन झालं. आणि ऊन झालं की मग पुढचं काय सांगायची गरजच नाही तुम्हाला. तिथं जर मंत्र चुकला तर मग होण्या अंगी पतन, मग होण्या अंगी मग चांगलंच पतन. कोणताही विधी करत असताना त्याच्यामध्ये कर्मता आहे आणि कर्माची फार सूक्ष्मता आहे. ओम यज्ञेन ब्राह्मण यज्ञमयजंत देवास्तानि धर्मानि प्रथमान्यासन्न तेहनाकम महिमानः. यष्टी चालली आपले सचंत्र यत्र पूर्वे साध्याः संती देवाः. ओ आता काय आहे महाराज, हे मंत्र म्हणताना ह्याच्यात किती म्हणजे सूक्ष्मता आहे, ह्याच्यात रसवता आहे, दीर्घता आहे, प्लुतता आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये जर आपल्याकडून चूक झाली तर त्याचे दोष आपण भोगत असतो. म्हणून काय हे दोष जर आपल्याला लागू नयेत आणि आपण हा कर्मविधी तर केलेला आहे, मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, या दोषातून बाहेर निघण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. म्हणून असे काही संप्रदायात लोक असतात, त्यांना पण माहिती नाही या भक्तीचं सामर्थ्य, पण भगवान परमात्मा त्यांना सद्बुद्धी देतो की असं काहीतरी करा की तुम्ही ह्या फार मोठ्या पवित्र कार्याचा आरंभ केलेला आहे. आणि या कार्याचा आरंभ करत असताना आता बघा, हे मामांसारखे म्हणजे आपल्या तात्यांसारख्या लोकांना ते सद्बुद्धी देतात की आता एवढा खर्च केलायस, थोडं दिवसभर बसलेतच, पण आता थोडं काय करा, आता हा आरंभ विधी. आणि या आरंभ विधीमध्ये कोण्या गोष्टी राहत असतात. हे कार्य सिद्धीला जायचं राहिलेलं, इथं भजन भक्ती होणार आहे, देवाची साधना होणार आहे, उपासना होणार आहे, इथं अन्नदान घडणार आहे, प्रत्येक पौर्णिमेला उत्सव होणार आहे. आणि आज नव्याने सुरुवात करायला लागले ना, तर हा कार्याचा तुम्ही आरंभ करत असाल आणि हे जर कार्य सिद्धीला न्यायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल. तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. 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 आरंभी आवडे आदरे आले नाम. आले नाम. तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडे आदरे आले नाम. आदरे आले नाम. तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. वाह, काय गोड प्रमाण हो शिंदे बाबा. खरंच तुमच्या चाली आणि प्रमाण असं ऐकून असं वाटतं की एक खडी साखर तरी तुमच्या तोंडामध्ये टाकावी, गुळ तरी टाकावं, पण काय सांगावं, मलाच काय लोकांनी दिलं नाही. नारायण मामा गुळ आता काय झालं, किती गोड प्रमाण आहे, ज्ञानोबाराचं प्रमाण आहे का नाही. महाराज परमात्म्याचं नाम इतकं पवित्र आहे, किती पवित्र आहे महाराज. पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. नाही आता नका आणू, काही तर जवळ काहीच नाही महाराज. गुळ विनोदाने म्हणलं गुळ लागत नाही, बरं नका नका माणसं पळापळी करू नका. ऐका, मला गुळाची गरज नाही बघा, मला शेवटी पाकिट आपले हे म्हणजे काहीतरी होणारच. गुळाचं काय एवढं, गुळ विसरून जा तुम्ही, गुळ लागत नाही का. आणि बुगा आणताना कष्ट व्हायचं महाराज, इतकं काही गडबडीमध्ये आता गुळाला कुठं सापडायचं, आपले म्हणजे गुळ कुठं ठेवलेला आहे काय, सगळ्या गोष्टी क्लिष्ट आहेत ना. पण प्रमाण महाराज किती गोड प्रमाण आहे. काय प्रत्येक शास्त्र बाजूला ठेवा, संतांचे प्रमाण ठेवावेत किती. अरे आरंभी आवडी आदरे आले नाम. आता इथं देवाचं नाम झालं, किती एवढा सोहळा केला दिवसभर, आता देवाची भक्ती सुरू झाली. पहिल्यांदा महाराजांनी विना घेतला, रामकृष्ण हरी भजन, सुंदर ते ध्यान, विठोबा रुक्माई भजन, परत कीर्तनकाराचं रामकृष्ण हरी, परत रूपाची चाल, परत जय जय रामकृष्ण हरी, परत कीर्तनाचा अभंग, परत विठोबा रुक्माई, परत पुन्हा महाराजांनी चाल गायली, मग परत विठ्ठल विठ्ठल भजन झालं. पण विठ्ठल कमर बांधेपर्यंत तुम्ही किती जीव लावून विठ्ठल विठ्ठल म्हणले महाराज, इथं भजन घडलंच ते, म्हणजे ते नामस्मरण घड. आणि मग त्या नामस्मरणाचं हे पुण्य निर्माण होतं. आणि हे भजन काय परत मधून मधून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं सुरूच आहे. विठ्ठला मला वाटत नव्हतं तुम्ही एवढं मनावर घेताना, पण घेतलं तुम्ही काय करताना. हे भगवंताचं भजन आहे आणि अत्यंत पवित्र हे मंगलातलं मंगल आहे. सांगू का महाराज, हे कार्य हे मंगलमय कार्य, या रुपनर परिवाराच्या दृष्टीने अत्यंत मंगलाचं ठिकाण आहे.
त्यांचं आदराचंच देवस्थान आहे, त्यांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे, म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र या ठिकाणी जागा निर्माण होऊन आता ते धार्मिक कार्य करणार आहेत. मग आता हे मंगल करत असताना इथं मग सगळं मंगल म्हणत असताना मंगलाचे मंत्र म्हणणं हे ते सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही. सगळ्या मंगलातलं मंगल काय असेल तर परमात्म्याचं नाम आहे. सगळ्या मंगळाचा ठेवा जर काय असेल तर ते म्हणजे आमच्या परमात्म्याचं नाम आहे. आणि म्हणूनच आमचे ज्ञानोबा म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मग सगळ्या मंगलातला मंगल ठेवा हे परमात्म्याचं नाम आहे. म्हणून या नामस्मरणाने आता या ठिकाणी कोणते दोष किंवा या वास्तूमधले दोष, या मंत्रामधले दोष सगळे निवृत्त करण्याचं सामर्थ्य आमच्या भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी हे कीर्तन आरंभ केलेला आहे. आता हे आत्तापर्यंत चाललं नाही, तुम्ही म्हणता नाही, तुम्ही दुसरंच सांगत होते, दुसरं नव्हतं, हे कीर्तनच होतं हे. कारण हे कीर्तनाच्या टायमात गृहीत धरल्या जाणार आहे. आता मी जर प्रस्तुत म्हणलो होतो तुम्ही म्हणता बापरे, असं काही घाबरू नका, टायमातच होणार आहे. एक आपला आरंभ विधी, परत इथं साधना चालणार आहे. म्हणून आज कोणता अभंग घ्यावा, काय चिंतन करावं याच्यावर मी फार विचार केला. पण देव बैसले सिंहासनी आमच्या जोग महाराज संस्थेची परंपरा आहे. मूर्ती स्थापनेचं कीर्तन असलं की हाच अभंग घ्यायचा. म्हणजे तुकोबारायांनी हा मी घेतलेला अभंग काय गाथ्यात असं लिहिलेलं नाही की हा अभंग मूर्ती प्रतिष्ठापनेचा आहे, असं लिहिलेलं नाही. पण आमच्या संस्थे आणि आमच्या संस्थेचे गुरुवर्य हा अभंग घेतात. मारुती बाबा असतील, मोठमोठे साधू संत या अभंगावर सरासरी चिंतन करतात. म्हणून हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. याच्यात परत आपण म्हणतो देव बैसले सिंहासनी. इथं सिद्धनाथ आहेत ना आणि जोगेश्वरी माता आहे. आता मग इथं सिद्धनाथ आणि जोगेश्वरी माता, मग सिद्धनाथ महाराजांचं आणि जोगेश्वरी माताचं नाव असं ना असं अभंग घ्या ना, असं काहीतरी करायला पाहिजे ना. तर ऐका, वेदाने असं सांगितलेलं आहे काय, जे सिद्धनाथ आणि जोगेश्वरी माता आहेत ना हे भगवंताचेच रूप आहेत. आपण या मृत्यू लोकात कोणत्याही देवाची उपासना करा, कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही महात्म्याची सेवा करा, कोणाचीही सेवा करा, कोणत्या साधूची करा, महात्म्याची करा, तो कोणत्याही जातीतला धर्मातला आणि तो देव कोणाच्याही आराध्य दैवतेचा असू द्या, त्या देवाची जर आपण उपासना केली, त्या देवाला जर नमस्कार केला तर तो नमस्कार हा परब्रह्म परमात्म्यालाच प्राप्त होत असतो. विठ्ठला वेदाने सांगितलं ना, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. ते वेदाने सांगितलं, अरे आकाशात पतितं तोयम, तोय म्हणजे पाणी, आकाशातून पडलेलं पाणी, पाऊस, यथा गच्छति सागरम, ते पाणी आपल्यापासून आपल्या शेतात पडलेलं आपल्या रानातून बाहेर निघताना दिसतं, आपल्या तलावापर्यंत जाताना दिसतं. पण महाराज ते पाणी थांबत कुठपर्यंत नाही, यथा गच्छति सागरम, जोपर्यंत सागरापर्यंत ते पोहोचत नाही तोपर्यंत त्या पाण्याची गती थांबत नाही, तोपर्यंत त्याला पूर्णता. तुम्ही म्हणता महाराज आम्ही आमच्या तळ्यात पाणी अडवून ठेवलं आणि ते तळ्यातच राहिलं ना, अरे त्याचं बाष्पीभवन झालं आणि बाष्पीभवन होऊन गेलं कुठं, ते परत समुद्राकडेच गेलं ना. मग तुम्ही म्हणता समुद्राकडे गेलं कसं, आता सगळं काही विज्ञान सांगत बसत नाही, पण एवढं ध्यानात ठेवा की पाणी आलेलं आहे समुद्रापासून, ते समुद्राकडेच जात असतं. कालारा धावे पाणी, ते पाणी समुद्राकडे जातं आणि समुद्राला मिळतं. तसा हा व्यापक परमतत्व परमात्मा आहे आणि हे सगळे देवी देवता हे त्याचे रूप आहेत. आणि त्याप्रमाणे आता वेद सांगतो की यथा गच्छति सागरम आणि तत सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. सर्व देवाला, कोणत्याही देवी देवतेला नमस्कार करा, तो नमस्कार आमच्या केशव म्हणजे परब्रह्म परमात्म्यालाच प्राप्त होतो. विठ्ठला मग आता इथं आपण उपासनेसाठी देवाची प्रार्थना केलेली, देवांना घेऊनही आलेलो आहेत, अत्यंत आदराने आणलेले. पण जे लोक याच्यापासून विमुख आहेत मग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी लाभ व्हावा ही आमच्या संतांच्या अंतःकरणाची इच्छा असते. साधू संतांचा जर विचार केला महाराज, फार मोठं व्यापक अंतःकरण आहे संतांचं. संतांच्या अंतःकरणाची भूमिका ही आहे, येन केन प्रकाराने प्रत्येक हा जीवात्मा, प्रत्येक ह्या मनुष्य देहामध्ये वावरणारा परमात्म्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्या जीवनातल्या सर्व दुःखाच्या गोष्टी संपल्या पाहिजेत, त्याच्या जीवनामध्ये सुखच सुख उदयाला आलं पाहिजे, त्याच्या जीवनातली ही जन्म मरणाची परंपरा संपली पाहिजे आणि तो परमात्म्याला शरण जाऊन परमात्म स्वरूपाला प्राप्त झाला पाहिजे. काय असतं आपल्या जीवनामध्ये, जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपण जे करतो म्हणजे कर्तव्य आणि प्राप्तव्य हे संपत नाही महाराज.
कर्तव्य आणि प्राप्तव्याची जर परिसमाप्ती करायची असेल, आपल्या जीवनातलं जर कर्तव्य प्राप्तव्य असं संपावं वाटत असेल, म्हणजे आपल्याला काय मिळवायचंय आणि काय करायचंय हे जर संपवायचं असेल, तर त्याच्यासाठी परमात्म्याला शरण गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण आपण जर संसारासाठी क्रिया केल्या तर ती संसारासाठी केलेली क्रिया, ती क्रिया ही परिपूर्ण नसते आणि संसारातलं केलेलं साध्य मिळवणं ही पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी वेळोवेळी जागृती दिली. आपल्या जीवनामध्ये घरदार संसार प्रपंच करू नका असं नाही, करा, पण करत असताना प्रामुख्याने हे करा, काय भगवंताचं साधन करा. नाथ बाबा हरिपाठामध्ये सांगतात, एक करा तुम्ही साधन हरीचं करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. कृतक असा असणारा संसार, त्या संसाराने परत परत केल्यामुळे जर आपल्याला परत परत जन्माला यावं लागत असेल तर ते करू नका. मग काय करा, ज्याच्याने जन्माच्या यातना सुटतील असं करा. जने नये जन्म यमाची यातना, जन्म यमाची जन्म यमाची यातना, यमाची यातना, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा प्रमाणे नाथबाबा हरिपाठामध्ये सांगतात, असं काही करा की जेणे नये जन्म, ज्याच्याने परत आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडावं लागेल, परत परत हे दुःख भोगावं लागतील, असं होईल. जेणे नये जन्म, जेणे नये यमाची यातना, ऐशी या साधना करा. काय असं काही साधन करा. सगळ्या संतांनी हे सांगितलं ना. तुकोबाराय पण हेच बोलतात ना, करणे तेची करा नरका घोरा का जाता, दयामध्ये नारायण. स्वर लागत नाही म्हणून लाईटीला पण सहन झालं नाही. अरे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते हेच करा नरका अघोरा का जाता. आपण जर भजन भक्ती देवाची साधना सोडून जर काही करत राहिलो तर त्याने नरकाचा मार्ग होणार आहे. कैलाशी न तो मिथ्या, कैलाशी न तो मिथ्या, कैलाशी न तो मिथ्या, कैलाशी न तो मिथ्या, तुका माने देवा विना, कैलाशी न तो मिथ्या, कैलाशी न तो मिथ्या, कैलाशी न तो मिथ्या, तुका माने देवा विना, कैलाशी न तो मिथ्या, कैलाशी न तो मिथ्या, कैलाशी न तो मिथ्या. तुका म्हणे देवाविन केलासीन तो मिथ्या. देवाला सोडून जे करत असा ते साधू संत आमचे मानायला तयार नाही. ते मिथ्या, व्यर्थ आहे, व्यर्थ जीवन जगणं आहे ते. म्हणून हे न केलं महाराज, ज्याच्या अंतःकरणामध्ये या जन्म मरणाविषयीची जागृती झाली, हे सगळं दुःख ज्याच्या डोळ्यापुढे आलं आणि जे याच्यातून चुकवण्याचा प्रयत्न करतात त्यांना साधक म्हणतात. बरोबर आहे ना. मग हे देवाच्या मार्गाला जाऊन प्राप्त होत असतात. ज्ञानेश्वरीचा अध्याय उघडा, 13वा अध्याय 16वा अध्याय, याच्यामध्ये ज्ञानोबाराच्या ओव्या बघा. ज्ञानोबारा म्हणतात, जो जन्म मरणाला घाबरलेला आहे तो सावध होतो, तो विचार करतो, अरे आपण परत परत जन्माला आलो आणि ते किती वेळेस यायचं, किती वेळा जन्माया भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, जन्माया नित्य भावे भजित, नित्य भावे भजित,
ज्ञानोबा सांगतात महाराज तैसे आउट हातपणे जे शेव होऊनी जिने उपजो उपजो मरणे नावा नावा उपजो मरणे नावा नावा किती वेळा सारखंच आहे ना महाराज किती वेळा जन्माला येणार बरं ज्ञानोबा सांगतात तैसे आउट हातपणे जे शेव होऊनी जिने शेव म्हणजे काय आपल्याकडे काय म्हणतात शेव जाळण्याच्या अगोदर त्याला काय म्हणतात त्याला शेव म्हणजे प्रेत ज्ञानोबा अरे प्रेत होऊन जीवन जगायचं राहायचं आणि त्याच्यात स्वाभिमान मारायचा अरे माऊलींच्या ज्ञानोबाराच्या ओव्या बघा ना ज्ञानोबारा सांगतात ते गर्भमेद मुसे रक्त मूत्र रसे ओतीव होऊनी असे ते लाजीरवाणी हे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे या मानवी देहामध्ये हे शरीर हे मानवी देह घेऊन फिरत असताना ज्ञानोबारा सांगतात आयशा अवकळा ही अवकाळा झाली आपली फार हाल झाले हो जन्माला आलो होता आतापर्यंत काय सुख आहे का हो सगळं दुःखच भोगलं ना मग घेपे शरीराचा कंटाळा ह्या शरीराचा कंटाळा आला पाहिजे नको अरे कुठे घेऊन फिरता काय कुठं चाललंय ह्याचा कंटाळा आला पाहिजे आणि हे कंटाळा ज्याला येतो आणि शरीर घेऊन ज्याला फिरतं योग्य वाटत नाही ना त्याला लाज वाटते आणि ते चांगल्या अंतःकरणाचे माणसं असतात ना त्याला लाज ते लाज पै निर्मळा निसुगा गोड ज्ञानोबा सांगतात चांगल्या अंतःकरणाच्या माणसाला लाज वाटते लाज अरे कुठपर्यंत गुळ खायचा आपले म्हणजे कुठपर्यंत काय काय करायचं कुठपर्यंत देहाची चौक हे करणार आहे तुम्ही कुठपर्यंत देहासाठी या गोष्टी पुरवणार हे चांगल्या माणसाला लाज वाटते लाज वाटते महाराज नको वाटतं पण आमचे मारुती बाबा सांगत असतात काय असतं हे संपूर्ण जगत एक जेल आहे जेल आणि या जेलमध्ये आपण कैदी म्हणून जन्माला आलो हे जीव कैदी आपण सजा भोगतो काय पाप केलं पूर्वीच्या जन्मात केलं त्याचं फेडा लागल ना हे आपण सजा भोगत असताना मग ही सजा भोगण्यासाठी आलेलो आपण आहोत मग या जेलमध्ये जो सावध होतो तो खरा मुमुक्षु साधक असतो साधक सावध होतो तो विचार करतो अरे आपण या जन्माला आलो अरे आपल्या हातात आहे काय नाम साधना करायची काय वारी करायची व्रत वैकल्य साधना तपश्चर्या साधूचा आश्रय घेऊन आपण मुक्त होऊ शकतो याच्यातून बाहेर तो साधक विचार करतो महाराज दोन प्रकारचे माणसं असतात गुरुरे मारुती बाबा सांगत असतात बरं माझ्या आपल्या 13व्या अध्यायात मारुती बाबांनी सांगा दोन प्रकारचे साधक ते त्यात काय आहे तसे जेलची सजा भोगणारे दोन प्रकारचे असतात आपण जे जेल पाहतो ना हे जेलमध्ये काही माणसं असे असतात महाराज ते गेल्याबरोबर सावध होतात बापरे मी जेलमध्ये आलो प्रतिष्ठित व्यक्ती मी अरे गावातले लोक मला बैठकीत मान देतात कुठं भांडत ते मी मिटवण्यासाठी मला बोलवतात आणि असणारा मी जेलमध्ये आलो अरे हातभर बांधासाठी मी जेलमध्ये आलो तो विचार करतो अरे बांध राहिला बाहेर बांधाच्या ठिकाणी शेतीच्या ठिकाणी मी जेलची सजा भोगतो काय संबंध आहे आणि त्या बांधासाठी मी जेल भोगावं अरे काय वाईट जीवन आहे माझं तो सावध होतो बाप रे बाप आता परत जेलमध्ये यायचं नाही अरे ज्या बांधासाठी आलो ना ते बांध काय अख्खं वावर घे म्हणतो त्याला पण जेल त्या भूमिकेत तो राहतो तो परत विचार करतो अरे जेलमधलं तरी जीवन चांगलं आहे का जेलमध्ये काय चांगलं आहे का जेलमध्ये राहायला चांगलं नाही हातरायला नाही पांघरायला नाही जेवायला तरी कुठं पिठलं भाकर असते महाराज जेलमध्ये काय चांगलं आहे का मग उगा एखादा भाग्यवान असला तर त्याला कांदा भेटतो असं म्हणतात आपल्याला काय माहिती नाही एखाद्याला असतं ते सगळ्याला थोडं येते एखादा भाग्यवान महाराज ते जेलचं जीवन चांगलं नाही पण हे चांगला माणूस आहे ना तो विचार करतो हे चांगलं नाही जेलमधून सजा भोगून बाहेर पडल्याबरोबर ज्याच्यामुळे भांडणं त्याच्या घरी जातो काय चाललंय बरं आहे का तो म्हणतो माझ्या घरी हो या चला शेतामध्ये कुठून पाहिजे तुम्हाला पाटाभर पाहिजे का 2 का अख्खं रान देऊ तो म्हणतो नाही मला पाटाभर पाहिजे हा घे पण आता परत भांडण नाही परत जेलला जायचं नाही शहाणा म्हणून हे विचार करतो आणि मारुती बाबा सांगत असतात ते दुसरा एक वर्ग आहे तो जेलमध्ये जातो एकदा नाही दोनदा नाही 3दा 4दा 5दा 6दा 8 वेळेस 2-2 4-4 5-5 महिन्याची सजा भोगून बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर महाराज कॉलर टाईट करूनच चालतात काही जण का हो बऱ्याच दिवस आला दिसलं नाही काय नाही जेलमधून आलो किती दिवस होते 3.5 महिने होतो 3.5 महिने जेलमधून आला अरे हे नाही 8वी वेळ होती 8वी वेळ इतके दिवस इतक्या वर जेलमध्ये जाऊन आला जेलमध्ये कसं काय ते म्हणते जेलमध्ये अरे जेल तो हमारी ससुराल है म्हणजे काही लाज वाटत नाही निर्लज्ज मनुष्य म्हणतात त्याला लापट निर्लज्ज कोटगा आपल्याकडे म्हणे कोटग्या लाज नाही कालचा कोटगा आज नाही मारुतीबा सांगत असं ते जेलमध्ये जाऊन आलं ना कॉलर अरे पण 8 वेळेला जेलमध्ये जाऊन आला ना अरे ते म्हणते अरे 8 वेळेला जेलमध्ये जाऊन आलो पण कोणाचं थैक म्हणून घेतलं नाही आणखी काही वाटत नाही जेलची सजा भोगणं हे दुःखाचं आहे आणि त्याच्यामध्ये ते सजा भोगणं चांगलं नाही तसं ही जन्म मरणाच्या या जेलमध्ये ही आपण ही संसारात या दुःखाची सजा भोगत असताना तो साधक सावध होतो इतका जागृत राहतो आता ही जन्म मरणाची परंपरा चुकवण्यासाठी ते ज्ञानोबाराचा 13वा अध्याय जन्म मृत्यू जरावे आधी काय ज्ञानोबाराने सुंदर चिंतन मांडले मला तो डोळा हरळ नविरे घाई कोत नजरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख म्हणजे जन्म मरणाचं दुःख या शरीरामुळे आपल्या पाठीमाग आहे ना हे संपवण्यासाठी तो प्रयत्न करतो इतका सावध राहतो आयशा परी जन्माचा कंटाळा धरी म्हणे आता
ते मी न करी जेणे ऐसे होय. तो असा विचार करतो, जेणे ऐसे होय आता ते मी न करी. काय होय? जेणे ऐसे होय म्हणजे जन्म मरण होईल असं मी करणार नाही. कारण जन्म मरण आलं की दुःख आलं आणि दुःख परत परत भोग नाही, मी हे पसंत करत नाही. म्हणून तो सावध राहतो. किती सावध राहतो, किती तत्पर असतो. कोणाही प्रसंगामध्ये काही जरी झालं तरी चालेल, पण आता ते मी न करी. मारुतीबा सांगत असता, तो इतक्या भूमिकेत असतो. तो जन्म मरणाला वैतागला. जन्म मरणाला वैतागला म्हणजे जीवन जगण्यालाच तो वैतागला. विठाला विठाला मग त्याचा वैतागलेल्या माणसाचा काय स्वभाव असतो महाराज? एखादी व्यक्ती जर जीवनात वैतागली ना, ती कोणत्याही निर्णयावर जाऊ शकते. तसा हा साधक वैतागलेला, तो कोणताही काही करेल पण मी जन्म घेणार नाही. का? अरे दुःख भोगावं लागतं ना. काय झालं का न्यायाधीशाच्या समोर केस आली बरं का. न्यायाधीश बिचारा धार्मिक होता आणि केस कोणती, 2 वकील 2 बाजूने आले आणि काय नाही, पती पत्नीचं भांडण आहे. एवढं भांडण सांगतो थांबतो महाराज. पती पत्नीचं भांडण आहे. झालं काय, पत्नीचे वकील एका बाजूला पती, त्यांचे वकील आहेत. न्यायाधीश साहेब वर बसले आणि समोर आल्यानंतर न्यायाधीश साहेबांनी सांगितलं, काय भानगड काय? वकिलांनी सांगितलं, पती पत्नीचं भांडण आहे. काय इच्छा आहे? पत्नीची इच्छा आहे की पतीपासून फारकत पाहिजे, मला नांदायचं नाही. न्यायाधीश साहेब, मला आश्चर्य वाटलं. बाई एका बाजूला उभा केली, ते पतीदेव एका बाजू. न्यायाधीश साहेबांना विचारलं, मावशी तुमचं म्हणणं काय? तिने सांगितलं, न्यायाधीश साहेब मला त्याच्यासोबत नांदायचं नाही म्हटल्यानंतर न्यायाधीश साहेब म्हटले, कसं काय विचार आला? तिने सांगितलं, न्यायाधीश साहेब बाकीचा वेळ नाही आता फार, मी तुम्हाला सांगते, मला त्याच्यासोबत नांदायचं नाही. मी एवढाच मुद्दा घेऊन आलेले, मला त्याच्यासोबत नांदायचं नाही. असं म्हटल्यानंतर न्यायाधीश साहेब म्हणले, मावशी तुमचं लग्न झालेलं किती दिवस झालं? त्या बाईने सांगितलं, न्यायाधीश साहेब 25 वर्ष झालं. 25 वर्ष नांदायचं नाही? नाही नांदायचं. मुलं बाळ आहेत ना? किती मुलं बाळ आहेत? 3 आहेत. मुलगा 1 मुलगा आहे. किती वर्षाचा आहे? 22 वर्षाचा. मुली 2 आहेत. थोरल्या मुलीचं वय काय? 20 वर्षाचं. त्याच्या मागची मुलगी 18 वर्षाची. लग्न झालं कोणाचं? नाही, जमाजमी सुरू आहे. ती बाई म्हणली, न्यायाधीश साहेब तुम्ही चौकशी करायला आलात का? न्याय हे मला त्यासोबत नांदायचं नाही एवढं सांगा. न्यायाधीश साहेब म्हणले, मावशी लक्ष विचार करा, तुम्ही कोर्टाची पायरी चढलात, 25 वर्ष झालं लग्न, मुलं बाळ ते सगळे लग्नाला आले ना लेकरं, आता लग्न ते सगळे सोहळे करायचे ना, आता नांदायचं नाही. त्याने सांगितलं, न्यायाधीश साहेब मला फक्त एवढं घेऊन आलेले आहे मी तर कोर्टामध्ये, मला त्याच्यासोबत नांदायचं नाही. ते न्यायाधीश साहेब म्हणलं, बाई तू भूमिकेत दिसाली हो, नाही नांदायचं. न्यायाधीश साहेबांनी नवऱ्याला विचारलं, का हो तुमचं काय म्हणणं आहे? ते म्हणलं, काय नाही, येत असले तर आत्ता घेऊन जायला तयार. न्यायाधीश साहेबाला आश्चर्य वाटलं ना. न्यायाधीश साहेब म्हणजे, अहो मावशी हे चांगलं नाही, मला घेऊन जायला तयार आहे ना, तुम्ही ऐका एवढं माझं ऐका. अहो मंगलाष्टिका चालली होती त्यावेळेला, नांदा सौख्य भरी असं काहीतरी आहे ना मंगलाष्टिकेमध्ये, सौख्य भरी नांदा असं चाललं होतं. नांदा आत्ता मुलाबाळाचे लग्न होतील, मस्त प्रपंच सुखाने चालल असं म्हटल्यानंतर त्या बाईने सांगितलं, न्यायाधीश साहेब हे तुम्ही सांगतात असं नाही, लग्न झाल्या माझ्या मनात हे विचार होत होते. काही माणसं सांगायचे, अगं तसं करू नको, 1-2 वर्ष थांब, आता सुधरण. मग 2 वर्ष थांबले, काही म्हणायचे, अगं थांब ना, एखादा लेकरू होती मग बदल होईल त्याच्यात. लेकरू झालं, 1 लेकरू झालं, 2-3 झाले, काहीच बदल दिसाना म्हणे ह्याच्यासोबत काय ह्याला नांदायचं. न्यायाधीश साहेब म्हणजे, त्याने सांगितलं, अहो काही जण म्हणत होते लेकराची 10वी होती 12वी होती, असं नादी लावून लोकांनी मला इथपर्यंत आणलंय न्यायाधीश साहेब, पण माझी इच्छा नाही बघा ह्याच्यासोबत नांदायची. न्यायाधीश साहेब म्हणले, इच्छा नाही? अहो मावशी माझं ऐका, काकू असं काय बोलताय तुम्ही? त्याने सांगितलं, हे बघा न्यायाधीश साहेब मी आता 25 वर्षापर्यंत विचार करत होते, आता बदलन मग ह्याच्यात फरक पडन, पण या टोनक्यात काहीच फरक पड, आपल्या ह्याच्या नवऱ्या ह्याच्यात काहीच फरक पडला नाही, काहीच बदल झाला नाही, जशाच तसाच दगड आहे हा. ती वैतागली मारा. त्याने सांगितलं, हे बघा न्यायाधीश साहेब माझा शेवटचा निर्णय तुम्हाला सांगते, मला याच्या सोबत नांदायचं नाही. ते न्यायाधीश बिचारा धार्मिक होतं, ते उभाच राहिलं, हात जोडे, ओ काकू मावशी एवढं माझं ऐका, एवढं ऐका हो माझं, एवढं ऐका, तुम्ही नांदा असं म्हटल्यानंतर मला ती वैतागलेली, ती इतकी तापली, म्हणजे ओ न्यायाधीश साहेब काय नांदा म्हणता, एक परती मी तुमच्यासोबत नांदायला तयार आहे पण त्याच्यासोबत नाही. आता हे जास्त वैतागलेल्या माणसाची तुम्ही काय एवढं मनावर घेऊ नका, पण महाराज आता सांगा त्याची भूमिका काय आहे. तिचा जीव वैतागलेला आहे, तसा हा साधक वैतागलेला आहे. म्हणे आता ते मी न करी. ती बाई जशी त्यासोबत जायला तयारच नाही, ती वैतागली, तिने निर्णय घेतलेला आहे. तसा या साधकाने निर्णय घेतलेला आहे की दुःख मी भोगणार नाही, आणि या दुःखाचा अभाव करायचा असेल तर परमात्म्याची प्राप्ती. विठाला ज्ञानोबा ऐशी परी जन्मेची जन्म
निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे सगळं संपतून परमात्म्याला प्राप्त होतं. मग परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे, परमात्म्याची भेट झाली. अरे जे साधक आहेत ना ते ज्ञान मार्गाने जाऊन परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतात, पण सर्वसामान्यांची काय कथा आहे. मग अशा वेळेला आमचे साधू संत महात्मे विचार करतात की आपण यांना काय करू, यांना जेणेकरून सहजरित्या हे परमात्म्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून या साधू संतांनी काय केलं, वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या मूर्ती, वेगवेगळ्या ठिकाणचे मंदिरं, वेगवेगळे देवालय स्थापन करायला सुरुवात केली. आणि सर्वसामान्य जनतेला ज्या वेळेला एखाद्या गावामध्ये परिसरामध्ये एखाद्या भगवंताची एखाद्या देवाची स्थापना केल्यानंतर सर्व समाजाला त्यांनी आवाहन केलं की ऐका, उभारीला हात हात उभारीला हात हात उभारीला हात हात उभारीला हात हात उभारीला उभारीला हात उभारीला हात उभारीला हात जगे जाणविली मात जगे जाणविली मात देव पैसले सिंहासनी सिंहासनी देव पैसले सिंहासनी सिंहासनी जगे जाणविली मात देव बैसले सुवासनी सुवासनी देव बैसले सुवासनी पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई कुमार कुमार पार कुमाई पार कुमाई माझ्या लक्षात राहिलं नाही बरं. म्हणजे कारण आता दिवसभर सगळे थकलेले आहेत आणि थोडं आज की थोडा वेळ केलं तर काही अडचण नाही ना, 15-20 मिनिट काही घेतले तर काही अडचण नाही ना. हो द्या, काय हे हा दिवसभराचा कार्यक्रम आहे. आणि वा तुम्ही जर माझ्या पाठीमागं वाटलं तर 1 तास कीर्तन करीन, पण बसलेले आपल्या दोघांवर डास धरायचे आपलं, म्हणजे पुन्हा म्हणायचे काय झालं ह्यांचं. खूप थकले आहेत, सकाळ धरून उत्सवात उभा आहेत. आमचे मामा पण उभा आहेत ना, तात्या पण उभा आहेत, सगळेच उभा आहेत. पण तरी पण थोडा वेळ करतो, काय अडचण नाही तुमची. थोडा वेळ आपण कीर्तन करू आणि ह्या थोडक्यात उरकण्याचा प्रयत्न पण करू, कारण परत वेगवेगळी विधी आहेत ना आपल्यामुळं नको. आणि कीर्तन काय आपण सप्त्यात बी करू शकतो ना, जर तारीख घेतली तर. आणि घेतलेलीच अगोदर आहेच ते. काय खूप सुंदर विचार आहे संतांचा. संतांच्या अंतःकरणातली तळमळे काय की प्रत्येक जण परमात्म्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी सर्वांना आवाहन केले, ऐका, उभारीला हात जगी जाणविली मात. म्हणजे मात म्हणजे गोष्ट. लोकांना एक गोष्ट आम्ही कळवलेली. काय गोष्ट कळवलेली की हात वर करून सांगितलेले. का बरं हात वर केला? कारण हात वर करण्यामध्ये जास्त एकाग्रता असते. हात वर करण्याचा मुद्दे असे असतात महाराज, त्या हात वर करण्याची शक्तीच अशी असते. असं बोलणं वेगळं आणि हात वर करून बोलणं वेगळं. म्हणून बघा सगळे कीर्तनकार असे हात हलूच बोलत राहतात, म्हणजे लोक त्या हाताकडे तरी पाहत राहते निदान. म्हणजे हातावर बऱ्याच गोष्टी चालतात. एखाद्या शेतामध्ये जर आपण एखाद्याला नुसता आवाज जर दिला तर ते लगेच पाहत नाही, आणि असा हात वर करून जर आवाज दिला तर ते लगेच पाहतं की नाही, अरे काहीतरी झालं दिसते, काहीतरी आनंदाची गोष्ट आहे. मग ते पळतच येतं, अरे काय झालं, काय नाही. ते म्हणते काय नाही, लॉटरी लागली. म्हणजे असं काहीतरी आनंदाच्या बातम्या असतात. मग त्या आनंदाच्या बातमीसाठी हात वर करण्याची परंपरा आहे. आज दुसरं कारण काय आहे, हात वर केल्याने, हात वर करून एखादी जर गोष्ट सांगितली तर त्या हात वर करण्यामध्ये त्या श्रोत्याची एकाग्रता निर्माण होते, त्याचं एकाग्र चित्त होतं. किती एकाग्र चित्त होतं? मी आपल्या ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये चला, जगद्गुरु तुकोबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये चला, हे आपल्याला अनुभवायला भेटेल. किती दिंड्या असतात महाराज, पाय ठेवायला जागा नाही, पाय ठेवायला. आरतीच्या वेळेला इतक्या दिंड्या असतात, चहूबाजूने अशा दिंड्या, मोठं प्रांगण असते. आता बरेचसे मंडळींनी तो पालखी सोहळा पाहिलेला आहे. किती गर्दी असते महाराज, किती जवळच्या माणसाला किती जोरात बोला ऐकायला येत नाही, इतकी गर्दी असते. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली भजन सुरू असते. फोनवर बायकोला बोलायला गेलं तर आवाज येत नाही गावाकडे महाराज, असं प्रसंग असते. काही कळत नाही इतकी गर्दी. इतक्या गर्दीमध्ये ज्या वेळेला आरती सुरू व्हायची असते त्यावेळेला ते सगळा समाज शांत कसा करायचा बरं? तिथं एकच साऊंड असतो, एक कारण असते, थोडंफार काहीतरी असते महाराज. मग इतका समाज शांत करण्यासाठी
काय पर्याय? तर आमच्या माऊलीच्या तळावरले चोपदार असे काठीवर सांगतात, हो सगळे शांत. बघा विण्याचा आवाज पोहोचायला लागला आपल्यापर्यंत, किती शांत होतात, सगळे शांत होतात. आणि मग ते चोपदार म्हणते, ऐका मंडळी, हरवलेल्या जिन्स्या, एक चष्मा, त्याला एका बाजूने दोरी बांधलेली आहे, एक छत्री, एक पाण्याची बॉटल आहे, एक डबडा मोबाईल आहे. आपलं म्हणजे वेगवेगळ्या ते गोष्टी सांगत राहते, जे असं ते सांगतात बरं ते चोपदार. आणि सापडलेल्या जिन्सा, एक पिशवी आहे, त्याच्यामध्ये पर्स ठेवलेली आहे, पुन्हा एक मोठी बॅग आहे, एक वळकटी आहे, असे वेगवेगळे. तुम्ही आश्चर्यचकित झाली काय काय वस्तू आहेत म्हणून. महाराज ते सगळं सूचना देतं. आणि ऐका, उद्या सकाळी बरोबर 6:30 वाजता प्रस्थान होणार आहे. ओ आरती सुरू होते आरती. आणि मग तिथून पुढे मग सगळे मग आपल्या भजनीमध्ये भक्तीमध्ये तल्लीन होतात. फक्त एका काठीमध्ये एवढी ताकद आहे. अरे मुंगीचा आवाज येईल, पायाची इतकी शांतता निर्माण करतो हा हात, ही काठी. म्हणून आमचे सगळ्यांना एकाग्र करावं म्हणून तुकोबारा म्हणतात, उभारीला हात जगी जाणविली मात. जगाला आम्ही गोष्ट सांगितलेली आहे. आता काय, या पहिल्या चरणात तुकोबारांनी फक्त आपल्याला जागृतता दिलेली, सावध केलेलं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो, ऐका, एक गोष्ट तुम्हाला आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहोत. हात वर करून सांगितलं, ऐका. काय काय महाराज, तुमचं काय म्हणणं? तुम्ही एवढा वर हात करून सांगता, काय म्हणणं काय आहे? तुकोबारा म्हणतात, माझं म्हणणं ऐका. अभंगाचं 2रं चरण. देवा बैसले सिंहासनी, सिंहासन देवा बैसले सिंहासनी, सिंहासन देवा बैसले सिंहासनी, सिंहासन देवा बैसले सिंहासन, सिंहासनी देवा बैसले सिंहासनी, सिंहासनी देवा बैसले सिंहासनी, देवा बैसले सिंहासन, देवा बैसले सिंहासनी. आलयाच का पुरे धनी, आलयाच का पुरे धनी, देव बैसले सिंहासनी, सिंहासनी देव बैसले सिंहासनी. पुरे धनी देव बैसले देवा बैसले वा वा. पुरे धनी आल्या, या जगा पुरे धनी. हो, तुकोबारा सांगतात सर्वांना, ऐका, तुम्हाला आम्ही एक गोष्ट सांगत आहोत. काय आहे महाराज? देव आलेले आहेत आणि सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. मग महाराज देव आले, सिंहासनावर बसले, पण आमच्यासाठी काय? आल्या याच का पुरे धनी, किंवा आल्या याच का होय धनी. मग देवाकडे जर आलं तर याचक म्हणजे मागणारा, इच्छा व्यक्त करणारा, प्रार्थना करणारा, काहीतरी भावना ठेवणारा, ते पुरे धनी, ती पूर्ण करणारा हा देव आहे. मग देवाकडे गेल्यानंतर इच्छा पूर्ती होते. तो का म्हणे, इच्छा पुरे ऐशी धुरे हे विठ्ठली. आता काय शिंदे महाराज बरं का, महादेव महाराज, इथं इच्छा पुरे, जर इच्छा घेतलं तर इच्छा म्हणजे एक वासनेचं मूर्त रूप असतं. आपल्या अंतःकरणामध्ये काय वासना असते, ती कुठे इच्छेला तिला रूप येऊन आपण कोणाच्या समोर तरी ती व्यक्त करतो. मग ती इच्छा जर परमात्मा पूर्ण करत असेल तर ऐका, इच्छा चांगली नाही. इच्छा काहीतरी घेऊन देवाकडे जाणं हे पहिली गोष्ट चांगलीच नाही. कारण अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या इच्छा वासना त्याच्याने आपल्या जीवनाची हानी होणार आहे. आपण अरे देवाकडे काय इच्छा व्यक्त करता, नुसत्या अंतःकरणामध्ये जरी आपण इच्छा ठेवली ना, अंतःकरणामध्ये जर काही वासना असेल तर ती वासना आपल्याला परत जन्म घ्यायला लावते. परत काय नाथबाबा सांगतात ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. या वासनेमुळे जन्माला यावं लागतं.
मग महाराज तुकोबारा म्हणतात ना, आल्या याचं का पुरे धनी, म्हणजे वासना. मग आता त्याच्यामध्ये आम्ही भारतानंद स्वामीजीकडे शिकत असताना त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. कोणता ग्रंथ महाराज? त्यांनी उपनिषद मणिरत्न असा एक ग्रंथ आहे बघा. म्हणजे उपनिषदो के मंत्र, त्याच्यात सगळं 6 रूपांनी त्यांनी सगळ्या उपनिषदाच्या श्रुती घेतल्या. त्याच्यामध्ये योग शाखी उपनिषदामध्ये असं वर्णन आलेलं आहे की देहावसान समये चित्ते यत यत विभाव येत तत् तदेव भवेत जीव हा. म्हणजे हा जीवात्मा देहपात होण्याच्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये जर काही इच्छा निर्माण झाल्या तर त्या योनीला त्याला जन्माला जावं लागतं. आणि तुम्ही देवाकडे इच्छा घेऊन तुकोबारा आल्या याचं का पुरे धनी, म्हणजे वासना इच्छा ह्याच्यामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. मग असं का तुकोबारा तर याचं का पुरे धनी म्हणतात ना. देवाकडे आला तर लोक संसारातल्या गोष्टी मागत राहतील ना. ऐका, देवाकडे आल्यानंतर इच्छा पुरे धनी, आल्या याचं का होय धनी, याचे पुरे धनी म्हणजे पूर्ण करतो. याचा अर्थ कोणत्याही इच्छा पूर्ण करतो असं नाही. इच्छा वासना शास्त्राने 2 प्रकारची सांगितली. वासना इच्छा द्विधा प्रोक्ता, शुद्धा मलिनाच. बरं का, मलिना जन्म हेतुष्यात, शुद्धा जन्म विनाशिनी. महाराज वासना अद्वैते बाधिते तत्वे वासना विनिवर्तते. परमात्म्याचं एकदा दर्शन झालं की अंतःकरणामध्ये वासनाच राहत नाही. पण तिथोर दर्शनासाठी नेण्यासाठी काहीतरी ह्यांना प्रलोभन दाखवायचं असतं, म्हणून याचं का पुरे धनी. विठाला 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 विठाला. परमात्म्याला इच्छा ठेवलेला भक्त आणि अंतःकरणामध्ये काहीतरी वासना शिल्लक ठेवलेला भक्त परमात्म्याला आवडत नाही. कारण त्याच्या जीवनामध्ये घात आहे. थोडी जरी वासना अंतःकरणामध्ये असेल आणि त्याचा जर देहपात झाला तर आमच्या तुकोबारामध्ये त्याने कितीही तप केलेला असू द्या तरी तपोबली जन्मधरी जन्मधरी, तरी तपोबली जन्मधरी तपोबली जन्मधरी, तपोबली जन्मधरी. वासनेचा संग होयांतकाळी, वासनेचा संग होयांतकाळी, तरी तपोबली जन्मधरी जन्मधरी बली जन्मधरी. काय एका बाजूला श्रुती ठेवा बरं शिंदे बाबा, आणि एका बाजूला हे तुकोबाराचं प्रमाण ठेवा. येत येत विभाव येत तत्तदेव भवेत जीव हा, आणि तरी तपोबळी जन्मधरी. कुठं तुकोबारा तर सांगतात तपवान असला तरी त्याला जन्माला यावं लागतं. म्हणजे का, वासनेची पूर्ती जर नाही झाली तर. म्हणून आपल्या जीवनामध्ये वासना ठेवत असताना शास्त्राने 2 प्रकार सांगितले का नाही. अंतःकरणामध्ये इच्छा असते आणि ती इच्छेची पूर्ती करत असताना ती वासना इच्छा विषय ह्या पूर्ती करत असताना 2 प्रकारे सांगितले महाराज. विषयामधून आपल्या वासनेची कधी तृप्ती होत नसते, किंवा आपली जी याचना आहे मनातली भावना आहे ती विषयातून कधी तृप्त होणार नाही. आपण जर परमात्म्याकडे गेलो, आल्या याचं का होय धनी, तुम्ही जे मागाल देव ते देतील असा जर याचा अर्थ घेतला तर देवाने जरी दिलं तरी त्याच्यात जीवन पूर्ण होत नाही. कारण विषयाची तृप्ती भौतिक जगातल्या कोणत्याही जरी वस्तू प्राप्त झाल्या तरी, किती ऐश्वर्य प्राप्त झालं, सत्ता संपत्ती भोग कितीही प्राप्त होऊ द्या, पण त्या प्राप्त परिस्थिती म्हणजे अंतःकरणाची पूर्ण तृप्ती होऊ शकत नाही. कारण तृप्तीचं वर्णन करत असताना पंचदशीमध्ये विद्यारण्य मुनीने तृप्ती 2 प्रकारची सांगितली. ऐकताय तुम्ही, 2 प्रकारची तृप्ती सांगितली महाराज. एक तृप्ती देसाई आपलं हे सांकुशा तृप्ती, आणि एक निरंकुशा तृप्ती. सांकुशा तृप्ती मला हे सांगायचं होतं, पण ते काय बोलता बोलता कुणीकडे जातं मला कळत नाही. एक सांकुशा तृप्ती आणि एक निरंकुशा तृप्ती. आता याचं का तृप्ती करण्यासाठी काहीतरी अंतःकरणामध्ये इच्छा असते, मागणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी इच्छाच्या पूर्तीसाठी तो मागत असतो. मग तुम्ही मागण्यासाठी गेलात तर आता ऐका, याल्या याचं का पुरे धनी तृप्ती. मग या तृप्तीचं चिंतन करत असताना 2 प्रकारे सांगितलं का, एक सांकुशा आणि एक निरंकुशा तृप्ती. आणि आता बघा, सांकुशा तृप्ती, सांकुशा विद्यारण्य मुनीने सांगितलं सांकुशा विषयेश तृप्ती ही, आणि इयम तृप्ती निरंकुशा. म्हणजे विषयापासून प्राप्त होणारी तृप्ती ही सांकुशा तृप्ती असते, आणि इयम तृप्ती निरंकुशा भगवंताच्या आणि संतांच्या सानिध्यात प्राप्त होणारी तृप्ती ही निरंकुशा तृप्ती असते. विठाला म्हणून
त्या सांकुशा तृप्तीचा त्याग सांगितला, निरंकुशा तृप्ती प्राप्त. काय आहे महाराज, एक कठोपनिषद नावाचे एक उपनिषद आहे, ते फार सुंदर उपनिषद आहे. त्या नचिकेताचा आणि यमराजाचा संवाद आहे, गोड संवाद आहे. पूज्य श्री स्वामीजी भारतानंद स्वामी इतकं गोड सांगतात महाराज, जवळपास ते 3-3.5 महिने तर एक ग्रंथ चालतो. इतका सुंदर ग्रंथ आहे. नचिकेताचा आणि यमराजाचा संवाद आहे. कोण नचिकेत? या मृत्यू लोकातील एक छोटासा बालक आहे नचिकेत. त्याच्या वडिलांनी त्याला वर दिला, तो मृतवे ददामी, जा म्हणे तुला यमराजाला दिलं. यज्ञामध्ये काही बोलाबोले सगळं सांगत नाही. मग तो यमराजाच्या नगरी गेला. कोण? नचिकेत. आणि यमराजाच्या दरबाराच्या समोर उभा राहिला. यमराजाला आवाज दिला. यमराज आहेत, जोरात ओरडू लागला, कारण तो गेला होता यमराजाच्या दरबारामध्ये. सगळी यमराजाची नगरी पाहून त्याच्या दारात जाऊन उभा राहिला, मोठ्याने आवाज द्यायला सुरुवात केली, यमराज आहेत का घरात? यमराज आहेत का? असा जोरात आवाज दिल्यानंतर आतल्या खोलीचा आवाज पोहोचला. यमराजाची पत्नी काहीतरी काम पळतच बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिने विचारलं, अरे बाळा कुठून आला? त्याने सांगितलं, आई साहेब मी मृत्यू लोकातून आला. इथे आला? कशासाठी आला? तुमच्या मालकाला भेटण्यासाठी आलो. मालक आहेत का घरामध्ये? असं म्हटल्यानंतर ती यमराजाची पत्नी म्हणली, अरे बाळा ते बाहेर गेलेलेत, सध्या घरी नाहीत. बाहेर गेलेलेत? कुठे गेले? तिने सांगितलं कुठंतरी दौरे आहेत त्यांचे, ते गेलेत पण सध्या घरी नाहीत. सध्या घरी नाहीत म्हटल्यानंतर ते बाळक दारात बसलं, खाली बसलं दाराच्या समोर. बसल्यानंतर यमराजाच्या पत्नीने सांगितलं, बाळा अरे घरामध्ये चल, अन्न पाणी घे. असं म्हटल्यानंतर तो नचिकेत म्हणला, आई साहेब मी घरामध्ये येणार नाही, अन्न पाणी घेणार नाही. का घेणार नाही? त्यांनी सांगितलं, आई साहेब मी मृत्यू लोकातला आहे आणि हिंदू धर्मातला आहे. आमचा एक नियम आहे, आम्ही ज्याच्या घरी जातो ना त्या घराचे घरमालक जर घरी नसतील तर आम्ही त्या घरामध्ये पाय ठेवत नाही. त्या घरचं अन्न पाणी आम्ही घेत नाही. मी घेणार नाही, मी इथेच बसून राहीन. त्या यमराजाच्या पत्नीने सांगितलं, अरे बाळा यमराजाला येण्यासाठी 3 दिवस लागतील. तो म्हटलं 3 दिवस लागू दे आई साहेब, मी इथंच बसून राहणार. 3 दिवस अन्न पाणी नाही घेतलं महाराज. 4था दिवस उगवला, यमराज आले. आणि यमराज आल्यानंतर महाराज ते दारात छोटासा बालक, त्यांना इतकं अंतकरण प्रसन्न झाले यमराज महाराज. आणि त्या पत्नीला विचारलं, अगं अन्न पाणी विचारायचं. तिने सांगितलं, नाही यमराजाला, स्वामी 3 दिवस झाले बसून आहे, अन्न पाणी घेतलेलं नाही, 3 दिवस उपाशी राहिलाय, माझी प्रार्थना करतो. यमराज प्रसन्न झाले. इतके प्रसन्न झाले त्याला सांगितलं, बोल बाळा तुझी काय इच्छा आहे, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, बोल तुला काय पाहिजे. मग त्याला 3 वर दिले. 3 दिवस उपासना केली, 3 वर दिले. कोणी? यमराजाने. कोणाला? त्या नचिकेताला. मग तो नचिकेत आता वर दिले, बोल तू काय मागायचे तर मागून घे. आता आल्या याच्या का पुरे धनी ना, यमराज प्रसन्न झालेले आहेत. आता अशा वेळेला तो यमराजाला, तो नचिकेत बोलत असताना त्यांनी 2 वर मागितले. मग ते 2 वर त्या यमराजाने दिले. पण 3रा वर मागत असताना त्याला यमराज म्हणतात, वरानम वरस्तृतीयम ब्रूहि, अरे 3रा वर शिल्लक राहिला, तो मागून घे, तुला काय मागायचं ते माग. असं म्हटल्यानंतर तो नचिकेत म्हणू लागला यमराजाला, मला तुम्ही ब्रह्मविद्या सांगा, ब्रह्मज्ञान द्या. कशासाठी? अंतकरण तृप्त होईल. असं म्हटल्यानंतर ते यमराज म्हणू लागले, बाळा अरे ब्रह्मज्ञान तेरी बस की बात नाही. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलायच्या नसतात. एवढा झाला की काय? कीर्तनात ब्रह्मज्ञान सांगायला होतं, दिवसा लोक झोपायला लागले, काय सांगायला तू? पण ते नचिकेत म्हणलं काय करायचं? यमराजा म्हणले, आईचे 2-4 गाणे आईचे पाठ करायचे आणि बापाचे 2-4 गाणे पाठ करायचे, ठोकून द्यायचा महाराष्ट्र सगळा कीर्तन. काय चाललंय संप्रदायात महाराज. तो यमराज म्हणू लागला नचिकेताला, अरे बोल काय माग. त्याने सांगितलं ब्रह्मविद्या. न ते यमराजा म्हणला, अरे ब्रह्मविद्या नको, दुसरं काहीतरी माग, तुला मृत्यू लोकातलं पद देतो मी. कोणतं पद पाहिजे? चल बोल. मुख्यमंत्री करू का? तुझी इच्छा का मुख्यमंत्री व्हायची? लगेच तुला. तो नचिकेत मला मुख्यमंत्री कसं? अरे माझ्या हातात आहे, कोणा टायमाला कोणाला अटॅक आणायचं मी ठरवू शकतो. मी म्हणजे यमराज, मी ठरवू शकतो कोणाला कधी संपवायचे, कोणत्या पदाला कोणाला मी ठरवू शकतो. पण तो नचिकेत म्हटला, नाही मला पद नको, मला मुख्यमंत्री पद नाही, कोणतंच पद नको, पद नको. अरे सत्ता घे, संपत्ती घे ना. तो म्हणला संपत्ती घेणार नाही, नको, कोणतंच नको, भोग घे, भोग पण नको. असं म्हटल्यानंतर मला नचिकेत त्याच्या निश्चयावर ठाम आहे. आणि तो यमराज त्याला प्रलोभन दाखवायला लागला. आता ऐका, प्रलोभन दाखवत असताना तो यमराजा म्हणतो नचिकेताला, अरे ऐक, तुला असं वाटत असेल मृत्यू लोकातलं पद भेटलं तर ते काय 5च वर्ष राहतं, मृत्यू लोकातली संपत्ती घेतली तर तिला परत ईडी आपले हे काहीतरी पाठीमाग कोणीतरी काय, हे सगळ्या गोष्टी तुला जाणवतात ना. ऐक बाळा, तसं होणार नाही, मी तुझ्या पाठीमागे, तुला काही होणार नाही. असं म्हटल्यानंतर नचिकेत म्हणतो, नाही महाराज मी घेणार नाही. असं म्हटल्यानंतर त्या यमराजाला वाटलं याला या मृत्यू लोकातले भोग हीन वाटत असावेत. तर यमराजाने सांगितलं, मला स्वर्गातल्या अप्सरा देतो, भोग देतो. महाराज तो यमराजाच्या मुखातले ज्यावेळेला शब्द ऐकले ना, तर नचिकेत म्हणतो, महाराज तुम्ही जे मला प्रलोभन दाखवता ना, मला देण्यासाठी प्रवृत्त झाले आणि तुम्ही काय देऊ लागले?
आणि जे देतात ते कसं आहे. आता हे नचिकेताच्या मुखातले शब्द ऐका. नचिकेत म्हणतो शोभावा मर्त्यस्य यदंत कैतत् सर्वेंद्रियाणां जरयन्ति तेजः अपि सर्वं जीवितम अल्पम एव तवैव वाहास्तव नृत्य गीते. तो नचिकेत म्हणतो राजा, ओ यमराजा, तुम्ही जे देऊ लागले ना ते शोभावाहा. शोभावाहा या शब्दाचा अर्थ करत असताना भाष्यकारांनी सांगितलं श्वे भविष्यन्ति न भविष्यन्ति वा इति एतत् संदेहमानम येषां भावहा भवनम ते स्वभावाहा म्हणजे विषयाहा. तुम्ही जे मला विषय देऊ लागले ना ते उद्यापर्यंत टिकतील अथवा न टिकतील याची काय शाश्वती. संसारामध्ये प्राप्त असलेल्या वस्तू आता जे आपले भोगाचे म्हणून साधन आहेत ते उद्या सकाळपर्यंत असतील याची काय शाश्वती. अशी शाश्वती नाही. तो नचिकेत मला मारा ते टिकणारे नाहीत. आणि तुम्ही असं म्हणा शोभाव यदंतक म्हणजे हे यमराज स्वभावा मर्त्यस्य यदंतक सर्वेंद्रियानां जरयन्ति तेजः. तुम्ही जरी मला वस्तू दिल्या भोगण्यासाठी तर त्या वस्तू कशा असतात. तो इंद्रियानां जरयन्ति तेजः, इंद्रियाचं सौंदर्य आणि तेज नष्ट करणारे असतात. बरं तुम्ही असं म्हणाल की आयुष्य देतो, वृद्धी देतो, शरीराला पुष्टी देतो. जर अपि सर्वं जीवितम अल्पमेव, सगळ्यांचं जीवन हे अत्यंत अल्प आहे. यमराजा म्हणले अरे ब्रह्मदेवाचा आयुष्य. तो नचिकेत म्हणतो ऐका, नचिकेत म्हणतो अरे ब्रह्मदेवाचं आयुष्य देऊ लागले ना. अपि ब्रह्मणा अपि आयुहु भोगेन तृप्ते हे संपादयितुम अशक्यत्वात् इति अल्पमेव. अरे ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य प्राप्त झालं ना संसारामध्ये आणि विषयाचे भोग घ्या म्हटलं तरी असं ब्रह्मदेवाचं आयुष्य प्राप्त झालं आणि विषयाचे सेवन करा संसारात राहा म्हटलं तर किती दिवसाने माणसं संसार सोडतील. किती जरी आयुष्य प्राप्त झालं तरी ते अल्पच वाटतं, कमीच वाटतं, असावंच वाटतं आणि त्याच्यात तृप्ती होत नाही. न ब्रह्मणा अपि आयुः भोगेन तृप्ते हे संपादयितुम अशक्यत्वात्, अशक्यत्वात् तृप्ते हे म्हणजे त्याच्यात तृप्ती होत. विषय कोण तृप्त झाला इंद्रने निमाला कोठे, इंद्रने निमाला कोठे विषय सेविवा कोण तृप्त झाला, विषय सेविवा कोण तृप्त झाला इंद्रने निमाला कोठे हरी कोठे इंद्रने निमाला वाह तुकोबाराचं प्रमाण आहे बरं का. इंधने मला अग्नी विषय सेविता कोण आतापर्यंत कोण तृप्त झालेला आहे. कधी या विषयामध्ये तृप्ती होत नसते आणि विषयातल्या वस्तू मागून त्याच्याने कधी देवाकडून जरी प्राप्त झाल्या तरी त्याच्यामध्ये तृप्ती होत नाही. हविष्या काय न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविष्या कृष्णवर्तने भूयेवाभिवर्धती म्हणजे अंतःकरणातील इच्छा वाढत जातात आणि त्या इच्छा वाढल्यामुळे परत परत ते विषय प्राप्त व्हावे आणि त्याच्यात तृप्ती होत नाही. म्हणून आल्या याचं का पुरे धनी, याचं का म्हणजे मागणाऱ्याची इच्छा पूर्ण होते. याचा अर्थ असा घ्यायचा की इच्छा पूर्ण होते म्हणजे त्याची इच्छा संपून जाते. जोपर्यंत अंतःकरणामध्ये इच्छा आहे ना तोपर्यंत त्याचं जीवन कधी पूर्ण होत नसतं. काय भेटल्यानंतर या मृत्यूलोकात आपली इच्छा पूर्ण होणार आहे. अरे एकस्यापि न पर्याप्तम. शास्त्र असं सांगतंय यत् व्रीहि यवम हिरण्यम पशवः श्रेयः एकस्यापि न पर्याप्तम तस्मात् तृष्णाम परित्यजेत. शास्त्राचं वचन आहे अरे एकस्यापि न पर्याप्तम. एकाच व्यक्तीला या मृत्यूलोकामधल्या सर्व सुंदर स्त्रिया, सर्व संपत्ती, सर्व सत्ता, सगळे पद, किती जरी पद त्याला दिले ना तरी त्याला त्याच्यात समाधान नाही. मुख्यमंत्री मीच असणार, उपमुख्यमंत्री मीच, गृहमंत्री मीच, अर्थमंत्री मीच. मी म्हणजे मी नाही हो असं म्हणतोय फक्त. म्हणजे पदाने कुठं तृप्ती असते का. बरं किती पैसे भेटल्यानंतर आपलं अंतःकरण तृप्त नाही महाराज, त्याच्यामध्ये तृप्ती होत नसते. मग तृप्ती कशात आहे. इच्छाच्या पूर्ततेत तृप्ती म्हणजे इच्छाच्या आपण ज्या इच्छा केल्या त्या वस्तू भेटण्यात नाही, इच्छेचं नष्ट होणं. इच्छा पुरे म्हणजे इच्छा संपून जाणे. जे मागायला आले ना आल्या याचा का पुरे धनी, तो धनी असा आहे की इच्छाची पूर्ती करतो म्हणजे इच्छा संपवून टाकतो. एकदा तस्मात् तृष्णाम परित्यजेत म्हणजे म्हणून इच्छा संपली पाहिजे. जोपर्यंत इच्छा संपत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं कृतार्थता नाही. इच्छा संपली पाहिजे म्हणून आल्या याचका पुरे धनी म्हणजे मागण्याची इच्छा पूर्ण करतो म्हणजे संपवून टाकतो असा अर्थ घेतला तर सगळी संगती लागून जाते. म्हणून आमचा परमात्मा असा आहे का हो महाराज, हा परमात्मा आला तो आल्या याचका पुरे धनी त्याची तृप्ती करतो म्हणजे अंतःकरणामध्ये तृप्तता करतो, इच्छा शिल्लक राहू देत नाही. पण का हो महाराज, हा परमात्मा आलाय तुम्ही आम्हाला सांगू लागले या देव सिंहासनावर बसलेत आल्या याचका पुरे धनी, पण तो आलाय
आणि तुम्ही सांगता इथं आलाय, पण तो कशासाठी आलाय, कोणासाठी आला आणि त्याला आमचा काय उपयोग? तर तुकोबारा सांगतात ते कोणीतरी एकदानाने त्याला बलिदान दिलेलं आहे, कोणीतरी योगदानाचं योगदान आहे, कोणीतरी एकानेच मंदिर बांधलेलं आहे, कोणीतरी अशी एक व्यक्ती की त्याने सगळा खर्च केलेला आहे. पण तो एकाने जरी खर्च केला असेल तर तो आपल्या सगळ्यांचे संकट दूर करणार आहे. अभंगाचं तिसरं चरण. सांगतात हा देव आहे ना, तो एकाच्या कैवार घेऊन आलेला आहे, एकानेच त्याला आणलेलं आहे. एक जणच निमित्त असतं. परमात्म्याला आणण्यासाठी सगळ्याच्या निमित्ताची गरज नाही, सगळ्याचं पुण्य निर्माण करून त्याला आणण्याची गरज नाही. एक जणाने जरी आणला तरी सगळ्यांचे कोडे म्हणजे संकट परमात्मा दूर करतो. पंढरीमध्ये विटेवर उभा असणारा परमात्मा कोणी आणलं हो त्याला? फक्त पुंडलिक रायाने आणलं ना. पुंडलिकाने तप केलं आणि साधना केली आणि त्या पुंडलिक रायाचा त्याने भाव जाणला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे होणे झाला येता निज प्रेम भक्ती. हा, निज प्रेम घ्या घ्या आता म्हणतसे घ्या म्हणतो परमात्मा सगळ्यासाठी. महाराज पुंडलिक रायाने तप हरी वैकुंठा हुनी आणि आला पुंडलिका लागून. पुंडलिकासाठी आणला कोणी? पुंडलिके आणला घरा काय तो सोयरा परमात्मा निधाना नीले पंढरी पंढरी निधाना नीले पंढरी निधाना नीले पंढरी पंढरी निधाना नीले पंढरी. हा धन्य पुंडलिके बहु बरे केले निधाना नीले पंढरी निधाना नीले पंढरी. पांडुरंग परमात्म्याला आणलं पुंडलिक रायाने आणि सगळे लोक महाराज सगळे साधू संत धन्यता कोणाला देतात? पुंडलिकाला धन्यता देतात. मग पुंडलिकाला धन्यता दिली, परमात्मा पुंडलिकासाठी आले. पण आपला फायदा आहे ना महाराज, पुंडलिक रायाने त्याला सांगून ठेवलं जसे लोक येतील तसे त्यांचा काय करा तुम्ही. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी उतरी कासे लावणी मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी तैसे उतरी कासे लावणी. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठली. पुंडलिक रायाची इच्छा आहे की सगळ्याचा उद्धार झाला पाहिजे. महाराज पंढरपूर असं क्षेत्र आहे, तो परमात्मा पुंडलिक रायासाठी जरी आला तरी पण ती नगरी तो परमात्मा
तिथं गेल्यानंतर आपल्या जीवनातले सगळे संकट दूर करण्याचं सामर्थ्य त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, दुसऱ्यांचे संकट तो नष्ट करतो, दूर करतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट सांगू का, काय असतं, संतांच्या शब्दावर विश्वास असावा लागतो. संतांच्या शब्दावर, हे सगळे संतांचे प्रमाण चाललेत ना, विश्वासाचा विषय. एक वेळेला काय झालं, आषाढीला फार गर्दी झाली, फारच गर्दी निर्माण झाली. आणि मग रुक्मिणी आईसाहेब देवाला म्हणले, देवा उतरी कासे लावणी, या सगळ्याला वैकुंठाला घेऊन जावं लागेल ना, कारण पुंडलिका दिलावर हे तुमचे शब्द आहेत. आणि पंढरपूरला सगळे प्रमाण आहेत ना, यांचा उद्धार करावा लागेल. आणि इतके लोक आलेत, वैकुंठात जागा भेटणार नाही, याला राहायला तर जागा पाहिजे, यांची सगळी अवस्था. देवाने सांगितलं, रुक्मिणी अगं इतके जरी आले असले तरी पण संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून जे आलेत, जे शब्द संतांच्या शब्दावर ज्यांचा विश्वास आहे त्यांना स्थान आहे. बाकीच्याला सगळे संतांच्या शब्दावरच आले ना. कुठंतरी कोणी कीर्तन ऐकलंय, कुठंतरी प्रवचन ऐकलंय, कुठं भजनात टाळ घेतलेला आहे, कुठंतरी वर्णन ऐकून आलेले आहेत. हे असे आले नाहीत देवा, हे तुमच्या दर्शनाला आलेले आहेत, हे ह्यांचा उद्धार करावा लागेल सगळं का. देवाने सांगितलं, रुक्मिणी तशी काळजी करू नको, दिसतेत ना, दिसतेत तितके हे नाही तर रुक्मिणी आहे साहेब म्हणलं, देवा असं काय बोलताय, असं कसं काय. भगवंताने सांगितलं, बघ उद्या आषाढी एकादशी, आज दशमी, उद्या तो आपण परीक्षा घेऊ, मी सांगतो ते करायचं. दुसऱ्या दिवशी पहाटे काय झालं, भगवंताने एका गाईचं रूप घेतलं आणि रुक्मिणी आईसाहेबाला त्या गाईचं मालकीन बनवलं आणि वाळवंटामध्ये आले. जिथं ती दलदल आहे ना, त्या दलदलीमध्ये गाईच्या रूपाने परमात्मा त्या चिखलामध्ये फसून बसली, चिखलात गाय फसली. रुक्मिणी आईसाहेबाने येणाऱ्या लोकांना, वारकऱ्याला प्रार्थना करायची, ओ वारकरी बाबा, एवढी माझी गाय फसली हो, हिला बाहेर काढून द्या. पहाट प्रार्थना करायला सुरुवात केली. पहाट दिंड्या सुरू झालेल्या. दिंड्या सुरू झाल्यानंतर महाराज दिंड्या ते पकवाजून टाळून सगळे, ओ दिंडी मालक, अहो एवढी गाय फसली हो, कुठं चौपदारला पडाय हो बाग, हे चल दुसरी दिंडी पुढे, मग चल दुसरी दिंडीमध्ये सरण चला पुढं. महाराज कुणी लक्ष द्यायला तयार नाही. 1-2 दिंड्या गेल्या. ती रुक्मिणी आईसाहेब काकुलतेला प्रार्थना करायला, ओ पंढरपूरला आलात, कुठून आलात काय, पण एवढं करा, ही माझी गाय चिखलामध्ये फसलेली, चिखली रुतली गाय, धड भाकडं पाय, ती चिखलाने दे कोणी होय काला बोला. महाराज एक जण जवळ गेला, अरे वा तुमची गाय का, हा एवढी फासलेली काढा बरं. काढतो, हा लगेच काढतो, काढताना हा काढतो, व धोतर वगैरे वर धरून ते उतरणार. एवढ्यात रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, ओ वारकरी बाबा इकडे बघा, गाय काढणार, हा काढणार, म्हणून तर उतरायला आलो ना. एक ध्यानात ठेवा, ती गाय अशी, तिला हात लावायच्या अगोदर एक गोष्ट विचारते मी, प्रश्न, तुमच्या जीवनात जर पाप असेल तर गायीला हात लावता येणार नाही, आणि जर गायीला हात लावला तर जळून भस्म होणार. ते म्हणा, बापरे नको नको, चला म्हणे, आपलं काम नाही, चला पुढं. पुन्हा ही गाय फसली हो, एवढी गाय काढा. कुणी आलं की पुन्हा जवळ गेला, ऐका का, गायीला हात लावायच्या अगोदर ज्याच्या जीवनात पाप नाही तोच गायीला हात लावू शकतो. पाप आहे का, ते विचार करू लागलं, पाप तसं नाही बरं का, पण नको आपलं म्हणजे हात नाही लावायलाच बरं, नको ते हात लावायचीच भानगडच नको. कोणी आलं की गाय, बरेच लोक जाऊ लागले, इतकं पंढरपूर वारकऱ्याने मारलं, गाय फसली हो, हा काढतो ना, मी काढतो, बंद उतारला, गायला धरला. एक ध्यानात ठेवा, पाप जर असेल तर गायला हात लावता येणार नाही. ते म्हणला, तसं काही पाप नाही बरं का, पण काय शेतामध्ये मी दुसऱ्याच्या हरभऱ्याच्या पेट्या आमच्या रानात आणून ठेवल्या होत्या, एवढं झालेलं, आपलं नाही हात लावलं. कोणी काही, कोणाचं काही, प्रत्येक जण गायला हात लावा. पंढरपूरला आले, हा कसे आले, आता आलो, बसने आले, वा वा वा, अहो एवढं काम करा, चांगले वारकरी दिसतात आणि चांगलं चाललेलं आहे, तुम्ही एवढं करा, एवढे गाय काढा. असं म्हटल्यानंतर ते उतरलं. अहो ऐका, गायला हात लावायच्या अगोदर एक ध्यानात ठेवा, भस्म व्हाल. कसं काय, बघा गाय, विचार करा, तुमच्या जीवनात जर पाप असेल तर गायला हात लावता येणार नाही. बघा विचार करून. ते म्हटलं, तसं पाप काय नाही बरं का, पण ते 75 वर्षाचं वय नसताना मी वय करून घेतलेलं आहे, बसमध्ये फुकट प्रवास करा, तेवढंच आहे माझ्या, दुसरं काही नाही. ते म्हणले, तसं नाही, भस्म व्हा, नको माघारी चला. प्रत्येक जणाची गत अशी. महाराज पाठेपासून रुक्मिणी आईसाहेब प्रत्येकाला विचारत होत्या. दिवस मावळाचा प्रसंग आला, कोणीच तयार व्हायना. बापरे, पाठीमागे फिरायचा. दिवस मावळत्या दिशेला चाललेला, थोडा अंधार पडायला लागलेला. एक धडधाकड मनुष्य त्या वाळवंटात उतरत होता. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, ओ पहाटेपासून माझी गाय फासलेली, ओ मदत करा. म्हटल्यानंतर तो म्हणला, ही गाय आत्ता काढतो म्हणे, आत्ता काढतो म्हणे, उतरणार. तेवढ्यात रुक्मिणी साहेब थांबा. ते मला, आता तुम्हीच मावशी, तुम्हीच सांगता गाय काढा, तुम्हीच मला थांबा म्हणता, असं कोण असते का. अहो थांबा, गाय काढा, पण एक ध्यानात ठेवा, एक नियम आहे. काय नियम आहे, गायीला हात लावायच्या अगोदर विचार करा. तुमच्या जीवनात जर पाप असेल ना तर गायीला हात लावता येणार नाही. विचार करा. ते मला काय विचार, लगेच काढतो म्हणे मी. पाप कुठला आलंय म्हणला, पाप गायला काढणार.
पंढरपूरला कधी आले? पंढरपूरला 3 दिवस झालं मी अष्टमीला आलतो. अष्टमी, नवमी, दशमी आज 4था दिवस आहे. 3-4 दिवस पंढरपुरात आले. कधी ह्याच्या पूर्वी आलते का? पूर्वी नाही आलो, पहिल्यांदाच पंढरपूरला आलोय. मग अगोदर काय करीत होते? ते धाडधिप्पाड मनुष्य. ते म्हणलं काय नाही, मुंबईकडे राहायला होतो. तिकडे काय करत होते? ते म्हणलं काय नाही, अरुण गवळ्याच्या टोळीत काम करत होतो. माळ कधी घातली? माळ अष्टमीला घातली. अगोदर काय करत होते? अगोदरचं काय सांगायसारखं का मावशी तुम्हाला? मग ती रुक्मिणी साहेब म्हणल्या, अरे माळ आत्ता घातली, पाप. अहो मावशी तुम्हाला काय करायचंय? काय काढी म्हणजे बसणार? अरे पण जर जीवनात पाप असेल तर गाईला हात लावता ना. ते म्हणलं आई साहेब काय पापाच्या गोष्टी करता, मी काय काढून दाखवतो तुमची? आई साहेब म्हणले अरे भस्म असेल. ते म्हणलं आई साहेब भस्म होत नसते, भस्म होणार नाही. अरे पाप माळ आता घातली म्हणतो, जे नाही ते जीवन. अहो मागचं पाहू नका आई साहेब, पाप माझ्या जीवनामध्ये राहीलच नाही. असं कसं काय बोलतो? तेव्हा म्हणलं आई साहेब किती पापी असू द्या, किती पाप असू द्या, पण आमच्या तुकोबरायने आम्हाला सांगून ठेवलेलं आहे, जीवनात कितीही पाप जरी असेल आणि एकदा ही पंढरपूर नगरी डोळ्याने पाहिलं तर त्याचे सगळे पाप निघून जातात. अवघेची पापे गेली दिगांतरी गेली, जातील असं नाही, गेले. 3 दिवस झालं पंढरपूर पाहतोय, सगळे कायकडे बाबाचा मठ हे ते सगळे मठ पाहून घेतले. आई साहेब आता काय पाप राहिल्या जीवनामध्ये? चला काय काढतो त्याने, काय पाहता काय धरली गाय ओढून काढी बाहेर. आता तुम्ही सांगा, तिकडच्या माणसाचा प्रश्न सोडा, पण तुम्ही किती जणांनी गाय काढली असते हे मला सांगा. हाय कोणाची तयारी काय काढायची महाराज? का सगळे गेलेत, सगळे उद्धारासाठी गेलेत, पण अवघेचे पापे गेले दिगांतरी. हा निश्चयावर फक्त एखादाच असू शकतो, तेव्हा त्याचा उद्धार होत असतो. विठाला विठाला म्हणून आमच्या तुकोबारायांनी सगळ्या साधू संतांनी, परमात्मा जरी एकासाठी आला असेल तरी सगळ्याचे संकट दूर करण्याचं सामर्थ्य आमच्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलं की परमात्म्याला शरण जा, परमात्म्याला भेटा. आणि हा जो परमात्मा आहे, या परमात्म्याविषयी आणि या सर्व जगताविषयी या दोन्हीची संधी घालून देत असताना तुकोबाराय इतकं काटेकोरपणाने पाळतात की शास्त्राच्या दृष्टीने परमात्म्याकडून किंचितही चूक होऊन देत नाहीत. आणि भगवंताचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाजाच्या भूमिकेतून समाजाची संदेश परमात्म्याकडे पोहोच करण्यासाठी दोन्हीकडेही तुकोबारायची किंचितही चूक होत नाही. हे तुकोबाराय निश्चयाने अभंगाच्या शेवटच्या चरणात दोईटाई तुका, 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 नाही पवनी तुका आना, नाही पडो देत तुका, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज यथामध्ये आता अवकाश नियोजित वेळेमध्ये ही भगवत चिंतन सेवा आपण करण्याचा प्रयत्न केला. ही झालेली कीर्तन सेवा परमात्म्याच्या तथा श्री सिद्धनाथ भगवंताच्या जोगेश्वरी मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी आपण पूर्णविराम देऊ.